मी निलेश पवार शाश्वत अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, यूपीएससी मेन्स नुकतीच पार पडलेले आहेत. त्याचे मुख्य परीक्षेचे पेपर तुम्ही मे बी बघितले असतील, बट आजच्या सेशनमध्ये आपण त्याचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. या सेशनमध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत की क्वेश्चनचा पॅटर्न एक्झॅक्टली कसा राहिलेला आहे जीएस पेपर 1 मध्ये, ज्याच्यामध्ये मग हिस्ट्री आहे, सोसायटी आहे, जिओग्राफी आहे, या 3 सब्जेक्टला घेऊन मार्किंगचा प्रपोर्शन कशा पद्धतीने राहिलेला आहे, इंटरलिंकिंग कशा पद्धतीने केलेलं आहे यूपीएससीने यावेळी GS2 सोबत GS3 मधून मॅक्सिमम क्वेश्चन्स रिफ्लेक्ट झालेले इकडे बघायला मिळाले. GS1 मध्ये म्हणजे GS3 चा जो सिलेबस पॉईंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन बघायला मिळाले. GS1 मध्ये, GS2 शी संबंधित, GS4 शी संबंधित एक क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. तर हे इंटरलिंकिंग यूपीएससीने एक्झॅक्टली का केलेलं आहे, ते कशा पद्धतीने केलेलं आहे, क्वेश्चन्स यातले काही प्रेडिक्टेबल होते का, काही थीम्स मागे चर्चेत होत्या तर त्याच्यावरून काही क्वेश्चन्स प्रेडिक्टेबल होते का, त्याची आपण चर्चा करणार आहोत. आणि एक्झॅक्टली आन्सरचा अप्रोच, दृष्टिकोन एक्झॅक्टली कशा पद्धतीने असायला पाहिजे होता ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला या जीएस पेपर 1 जो झालेला आहे यूपीएससी मेन्सचा लेटेस्ट ऑगस्ट मध्ये, तर त्याची संबंधित ट्रेन एक्झॅक्टली कशा पद्धतीने राहिलेला तो आपण पहिल्यांदा बघणार आहोत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मग हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये पण मग एन्शियंट मिडिवलचा पार्ट, त्याच्यातला आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे आपल्यासाठी, मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट आहे, पोस्ट इंडिपेंडन्सचा पार्ट आहे, त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट आहे, सोसायटीला घेऊन किती क्वेश्चन्स विचारले गेले, किती मार्कांसाठी सोसायटी विचारला गेला, जिओग्राफीमध्ये डिव्हिजन एक्झॅक्टली कशा पद्धतीने राहिलेलं, त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करणार आहोत आर्ट अँड कल्चर पासून. हे ओव्हरऑल एक तुम्हाला थीम लक्षात येण्यासाठी पेपरची, त्याच्यासाठी हे मार्किंग पॅटर्न नमूद केलेला आहे. ठीक आहे, आर्ट अँड कल्चरचा जर विचार केला तर 45 मार्कांसाठी 45 मार्क्ससाठी आर्ट अँड कल्चर विचारलं गेलेलं आहे. 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत आर्ट अँड कल्चर वरती, त्यामुळे हा पार्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक आयडिया काय असते की एन्शियंट मिडिवलला घेऊन विचारला जातो, एन्शियंट मिडिवल नाही, आर्ट अँड कल्चर वरती प्रश्न विचारला जात असतो मेन्सला, मुख्य परीक्षेला. ठीक आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे, आर्ट अँड कल्चर वरती 45 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले गेले. मॉडर्न हिस्ट्री वरती एकच प्रश्न आहे. सरप्राइझिंग गोष्ट आहे या वेळी या वर्षीच्या पेपरमध्ये की 3 आर्ट अँड कल्चर वरती आहेत, परंतु मॉडर्न हिस्ट्री वरती एकच प्रश्न आहे, फक्त एक प्रश्न आहे, आणि तो देखील आहे महात्मा फुलेंना घेऊन. ती पण सरप्राइझिंग गोष्ट असते, कारण आपल्यासाठी तो सोपा टॉपिक आहे, आपल्यासाठी नॉन टॉपिक आहे. महात्मा फुलेंवरती आपण लिहू शकतो, हा गैरसमज आहे. ठीक आहे, महात्मा फुलेंवरती आपण लिहू शकतो, 15 मार्कांसाठी लिहू शकतो का, ते पण तुमचा गैरसमज डोक्यातून काढून टाकतो. ठीक आहे, एकच प्रश्न विचारलाय मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. पोस्ट इंडिपेंडन्स आणि वर्ल्ड हिस्ट्रीवरती 30 मार्कांसाठी क्वेश्चन विचारले गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सोसायटीचा जर विचार केला तर 75 मार्क्ससाठी सोसायटीवरती क्वेश्चन विचारलेले आहेत यावर्षी जीएस पेपर 1 मध्ये. आणि जिओग्राफीचा जर विचार केला तर 100 मार्क्ससाठी फिजिकल जिओग्राफी 50 मार्क्स आणि ह्युमन आणि इकॉनॉमिक जिओग्राफी 50 मार्क्स, अशा पद्धतीने 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन राहिलेलं आहे यावर्षीच्या जीएस पेपर 1 मध्ये. ठीक आहे, मग आता एक एक क्वेश्चन आपण डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत की एक्झॅक्टली क्वेश्चन काय होता, सिलेबस पॉइंट कोणता आहे, PYQ विचारलाय का, त्याच्याबद्दल अगोदर विचारलेला आहे का प्रश्न, आणि त्याला अप्रोच एक्झॅक्टली कशा पद्धतीने एक्सपेक्टेड होता. आणि येणाऱ्या राज्यसेवेचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पहिला मुख्य परीक्षेचा मेन्सचा पेपर असणार आहे, मे बी नेक्स्ट इयर होईल तो, त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन एक्झॅक्टली कशा पद्धतीने दिसू शकतं, या टाईपच्या क्वेश्चनचं, या टॉपिकचं, या थीमचं, त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे, प्रेडिक्टेबल प्रश्न आहे. का प्रेडिक्टेबल प्रश्न आहे, कारण याला घेऊन अगोदर खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आर्ट अँड कल्चर हेरिटेजचा पार्ट आहे, आर्ट कल्चरचा पार्ट आहे, आर्किटेक्चरचा जो पार्ट आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, डिस्कस द सलाईन फीचर्स ऑफ द हरप्पन आर्किटेक्चर. खूप वेळा आधी प्रश्न विचारलेला आहे. ही जी थीम आहे ही रिपीटेड थीम आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहे की ती थीम रिपीट झाली की नवीन आहे, त्या पद्धतीने आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ठीक आहे, रिपीटेड थीम आहे. सिलेबस पॉइंट तर तुम्हाला माहितीच आहे, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, आणि मग त्याच्यावरती मागे विचारण्यात आलेला प्रश्न. ठीक आहे, आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली अप्रोच कसा लिहिणं तो एक्सपेक्टेड होता, तो मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत प्रत्येक क्वेश्चनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, हरप्पन कल्चर, हरप्पन आर्किटेक्चर, त्याच्याबद्दल मागे प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे, 2014ला विचारलेला आहे प्रश्न, 2015ला विचारलेला आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन या ठिकाणचं आर्किटेक्चर जे आहे ते कसं वेगळं राहिलेलं आहे, डिफरंट राहिलेलं आहे, मेसोपोटेमिया असेल, इजिप्त असेल त्यांच्यापेक्षा, आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक ट्रॅडिशन, पुढे परंपरा एक जी दिलेली आहे ती कशी वेगळी राहिलेली, ते कसं प्रिझर्व करण्यात आलेलं आहे टू द प्रेझेंट डे, या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. 2 वेळा 14 आणि 15ला प्रश्न विचारला, यावर्षी पण 2025ला पण प्रश्न याच्यावरती विचारला गेला. त्यामुळं क्वेश्चनचा टाईप नवीन नव्हता, ती थीम रिपीटेड आहे, आणि हा लिहिता येणं शक्य आहे.
लिहिता येऊ शकतो हा प्रश्न. विचारलंय काय? सलाइंड फीचर्स ऑफ द हरप्पन आर्किटेक्चर. त्याची वैशिष्ट्य काय होती? मग वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहेत हरप्पन आर्किटेक्चरचा. इंट्रोमध्ये काय? इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहू शकता? याच्या इंट्रोमध्ये तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशनचा पिरियड लिहू शकता, कालावधी लिहू शकता, त्याला अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. सोबतच याचं सिग्निफिकन्स म्हणजे याचं महत्व एक्झॅक्टली काय राहिलेलं आहे आतापर्यंत जी आर्किटेक्चर राहिलेला आहे, अर्बन प्लॅनिंगचा जो मुद्दा राहिलेला आहे त्याच्यामध्ये याचा सिग्निफिकन्स, त्याच्यामध्ये याचं महत्व एक्झॅक्टली काय राहिलेलं आहे त्याच्याने सुरुवात करू शकता. इंट्रोडक्शन मध्ये पिरियड लिहू शकता तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशनचा किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा कालावधी एक्झॅक्टली काय राहिलेला आहे. त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये मग अर्बन लेआउट एक्झॅक्टली कशा पद्धतीने राहिला होता, बाजूला साईडला डायग्राम काढून दाखवू शकता. त्याच्यामध्ये मग मटेरियल्स कोणते यूज केले गेले होते, सलाइंड फीचर्स, तो शब्द विसरायचा नाहीये उत्तर लिहित असताना. ड्रेनेज सिस्टीम कशा पद्धतीने होती, ग्रीड पॅटर्न मध्ये कसे रस्ते बनवण्यात आले होते त्याची डायग्राम एक छोटीशी बाजूला काढू शकता. पब्लिक स्ट्रक्चर, ग्रेट बाथ सारखे, मोठं स्नानगृह यासारखे पब्लिक स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसे होते, सामान्य लोकांची घरं कशी होती आणि इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीची घरं एक्झॅक्टली कशी होती, हाऊसेस, फोर्टिफिकेशन, तटबंदी कशा पद्धतीने करण्यात आली होती, हे सगळे सलाइंड फीचर्स तुम्ही लिहू शकता. विथ एक्झाम्पल्स ते आपल्याला नमूद करायला लागतील. विथ साईट स्पेसिफिक एक्झाम्पल्स. कोणत्या ठिकाणी, एखाद्या ठिकाणी ग्रेट ग्रेनरी सापडलेले आहे, अन्नधान्याचं कोठार सापडलेलं आहे, तर त्याचं लोकेशन पण, साईटचं स्पेसिफिक एक्झाम्पल पण तिथं मेन्शन केलं. याच्याने काय होईल, ऑथेंटिसिटी वाढून जाईल आपल्या नमूद केलेल्या मुद्द्यांची. ठीक आहे. त्या पद्धतीने मग याच्यामध्ये असलेला सिविक सेन्स त्यांच्यामध्ये त्यांनी नमूद केलेला तो तिथं, टेक्निकल स्किल्स आणि कल्चरल इन्क्लुझिव्हिटी, सांस्कृतिक सर्वसमावेशकता जो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, नवीन जे त्यांनी तांत्रिक कौशल्य तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेक्ड ब्रिक्स, भाजलेल्या विट्या वापरलेल्या होत्या, त्याचं पण एक प्रपोर्शन होतं. असे इनोव्हेटिव्ह स्किल्स, टेक्निकल स्किल्स जे त्यांनी दाखवलेले होते ते याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे फार काही हा अवघड प्रश्न नव्हता. प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये ते पण एक गोष्ट, ते पण एक अनालिसिस करणार आहे की तो क्वेश्चन टफ होता की इझी होता, डुएबल होता की नव्हता, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. आणि मग कन्क्लुजनमध्ये या हरप्पन इंजिनिअरिंगने हे जे काय मार्वल इंजिनिअरिंग बघायला मिळालेलं आहे त्यांच्या प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये, अर्बन प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये, ती भारतीय वास्तुकलेवरील त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आजपर्यंत कसा राहिलेला या ट्रेडिशन्स वरती, त्याने आपण एंड करू शकतो. लॉंग टर्म इम्पॅक्ट त्याचा काय राहिलेला किंवा इम्पॉर्टन्स जे आहे ते त्याच्या कन्क्लुजन मध्ये नमूद करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर डुएबल क्वेश्चन होता, लिहिता येण्यासारखा प्रश्न होता. असं काही नव्हतं की अनप्रिडिक्टेबलच आहे किंवा कधीच विचारलं गेलेलं नाही ना आत्ताच विचारलंय, असं काही त्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये नव्हतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला वळायचं आहे. पुढचा प्रश्न आहे अकबर बद्दल विचारलेला आहे. मुघल रूरल एक अकबर, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता सेम अशा पद्धतीचा प्रश्न आधी विचारलाय का, तर नो. सेम असा पीवायक्यू जसं आपण हरप्पन आर्किटेक्चरच्या बाबतीमध्ये बघितलं तसे पीवायक्यू विचारले गेलेले आहेत. असा प्रश्न विचारलाय का, असा प्रश्न विचारलेला नाही. सिलेबस पॉइंट आपला इंडियन हेरिटेज आणि कल्चर त्याच्यातलाच तो पॉइंट आहे. ठीक आहे. मिडिवल हिस्ट्री सोबत त्याला आपण रिलेट करू शकतो. बट हा प्रेडिक्टेबल होता का, तर येस, हा प्रेडिक्टेबल होता. वाय दिस क्वेश्चन? आता मागं काही लोकांनी जर बघितलं असेल की या एक्झामच्या अगोदर व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं होतं ज्याच्यामध्ये प्रेडिक्शन्स काही करण्यात आले होते हिस्ट्रीला घेऊन. मी स्वतः एक स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यामध्ये प्रेडिक्शन्स काही केलेले होते की कोणते पार्ट चर्चेत आहेत आणि जे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर त्याच्यातले 2 यातले प्रेडिक्शन्स डायरेक्टली इथं आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे औरंगजेब चर्चेत होता. औरंगजेबाच्या टॉमचा जो मुद्दा होता त्याला घेऊन बरेच न्यूजमध्ये गोंधळ झाला होता, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. मग त्यावेळी औरंगजेब न्यूजमध्ये आहे, तर त्यावेळी स्टेटसमध्ये मेन्शन केलं होतं की रीड मुघल अँड मराठा डायनेस्टी. मग मुघल डायनेस्टीवरती क्वेश्चन विचारलाय आणि प्रश्न बघा खूप इंटरेस्टिंग विचारलाय, कारण ही गोष्ट आपल्याला माहिती आहे थोडासा संघर्षाची परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली होती. इथं आपल्याला प्रश्न कशावरती विचारलेला आहे, अकबरच्या रिलिजियस सिन्क्रेटिझम वरती विचारलेला आहे. अकबरच्या रिलिजियस सिन्क्रेटिझम वरती विचारलाय. धार्मिक समन्वयता ज्याला म्हणलं जातं, धार्मिक समन्वय साधण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला होता त्याच्याशी संबंधित जे ऍस्पेक्ट होते, त्याच्याशी संबंधित जे पैलू होते, आयाम होते, ते विचारलेले आहेत. युपीसीचा एक माइंडसेट लक्षात घ्या तुम्ही. मुद्दा काय होता औरंगजेबाचा, औरंगजेबाला घेऊन मग थोडासा वाद झालेला होता. प्रश्न त्यांनी विचारलाय मुघल डायनेस्टीवरतीच, बट कसा विचारलाय की औरंगजेबाचं धार्मिक समन्वयाचं धोरण विचारलंय, त्याचे पैलू विचारलेले आहेत. मग राजपूत राजांसोबत जे त्यांनी कोअलिशन केलेलं होतं त्याच्याबद्दलचा उल्लेख आपण करू शकतो. त्याच्या दिने-इलाहीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने रिलिजियस डिस्कशन, वेगवेगळ्या रिलिजनवरती डिस्कशन त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचा उल्लेख याच्यामध्ये करू शकतो. कोणकोणत्या गोष्टी नमूद करू शकतो की सर्वसमावेशक त्याचा जो दृष्टिकोन राहिलेला आहे त्याच्याने सुरुवात करू शकतो. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सूल ए कुल म्हणजे
धार्मिक शांततेचं धोरण, पीसचं धोरण, शांततेचं धोरण जे त्यांनी स्वीकारलं होतं त्याचा उल्लेख करू शकतो. त्यांनी जिझिया आणि तीर्थ यात्रा कर जे रद्द केले होते त्याचा उल्लेख करू शकतो. इबादत खानामध्ये आंतरधर्मीय संवाद, इंटर रिलिजियस डायलॉग्स असतील किंवा दिन ए इलाहीची निर्मिती यासारख्या गोष्टी त्याचा उल्लेख आपण करू शकतो. राजपुतांसोबत त्यांनी केलेली युती, हिंदू इपिक्स जे होते, हिंदू इपिक्सचं भाषांतर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. सोबतच वास्तुकला, मग त्यांनी त्यांच्याकडची आणलेली वास्तुकला, त्याचे फीचर्स आणि इंडियन फीचर्स याला एकत्रित करून इंटिग्रेट करून ज्या पद्धतीने वास्तुकला आर्किटेक्चर इथं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला होता ते नमूद करू शकतो. आणि भारतीय संस्कृतीवरती मग त्याच्या या कॉन्ट्रीब्युशनचा परिणाम काय झालेला आहे ते कन्क्लुजन मध्ये मेन्शन करून आपण उत्तर संपवू शकतो. या पद्धतीने याचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. डुएबल होता का क्वेश्चन? येस, 100% डुएबल होता. ज्यांनी मुघल डायनेस्टी वाचलेली आहे, मुघल डायनेस्टीमध्ये स्पेसिफिकली आर्ट अँड कल्चरवरतीच फोकस करणं एक्सपेक्टेड होतं. इंडियन हेरिटेज, कल्चर, आर्ट अँड कल्चर त्याच्यावरतीच फोकस करणं एक्सपेक्टेड होतं. आणि त्या बाबतीमध्ये मग औरंगजेबाचं हे जे अकबराचं हे जे कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे, औरंगजेब चर्चेत होता, औरंगजेबाच्या अनुषंगाने अकबरावरती मग प्रश्न विचारले तर ते कॉन्ट्रीब्युशन वाचणं एक्सपेक्टेडच आहे आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. थर्ड क्वेश्चन पण आर्ट अँड कल्चर वरतीच विचारलेला आहे, स्कल्पचर वरती विचारलेला आहे. स्कल्पचर वरती विचारलेला आहे, स्पेसिफिकली चंडेला डायनेस्टी त्या दरम्यान जे स्कल्पचर्स तिथं तयार करण्यात आले त्याच्याबद्दल प्रश्न आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये थीम रिपीटेड आहे का? तर येस, रिपीटेड थीम असलेली बघायला मिळते. मागचा जो प्रश्न होता तसा PYQ विचारलेला नाहीये, रिपीटेड थीम बघायला मिळते. स्कल्पचर वरती खूप जास्त वेळा प्रश्न आधी विचारलेला आहे. ठीक आहे, PYQ 2014, 2019, 2022 आणि त्याच्यानंतर 2025 या पद्धतीने थीम रिपीट झालेली आहे. ठीक आहे, गांधार स्कल्पचर बद्दल प्रश्न विचारलाय आधी, गांधार स्कल्पचर बद्दल प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर सेंट्रल एशियन आणि ग्रीको बॅक्ट्रियन यांचे एलिमेंट्स गांधार 8 मध्ये कशा पद्धतीने बघायला मिळतात? रिपीट क्वेश्चन 19 ला झाला गांधार 8 वरती. 2022 ला मिडिवल इंडियन टेम्पल स्कल्पचर्स वरती प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली बघा त्यांनी सोशल लाईफ वरती फोकस केलेला आहे. इथं पण त्यांनी लाईफ वरती एक्झॅक्टली चंडेला आर्ट फॉर्मचा त्याचा इम्पॅक्ट कसा होता ते डेपिक्शन कसं त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं, लाईफशी संबंधित आयुष्य, दैनंदिन आयुष्याशी संबंधित गोष्टी कशा रिफ्लेक्ट होत होत्या त्या आर्ट फॉर्म मध्ये, त्याच्यावरती प्रश्न आहे. रिपीटेड थीम आहे. आर्ट अँड कल्चरवरती, इंडियन हेरिटेज कल्चरवरती 3 प्रश्न सुरुवातीलाच विचारलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, त्या पद्धतीने डुएबल होता का क्वेश्चन? येस, सिलेबस पॉइंटशी जोडून आहे, त्यांच्या आउट ऑफ द बॉक्स असा काहीही क्वेश्चन विचारलेला नाही. मग याच्यामध्ये चंडेला आर्ट फॉर्मशी संबंधित काही फीचर्स आपल्याला नमूद करणं तिथं एक्सपेक्टेड होतं. मग हे चंडेला राजवंश जे होते, डायनेस्टी होते, त्यांच्याकडून हे जे आर्ट फॉर्म प्रिझर्व करण्याचे प्रयत्न झाले होते ते सुरुवातीला नमूद करू शकतो आपण इंट्रोडक्शन मध्ये, मेन बॉडीमध्ये. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स जे त्याचे बघायला मिळतात त्यांच्या आर्ट फॉर्म मध्ये, मग त्यांनी धर्मनिरपेक्षता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. इतर मंदिरांचं स्वरूप असेल, कामुकता असेल, यासारख्या गोष्टी, मानवी अभिव्यक्ती, ह्युमन एक्सप्रेशन्स दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या आर्ट फॉर्म मध्ये, स्कल्पचर्स मध्ये. ही सगळी वैशिष्ट्य आपण स्पष्ट करणं एक्सपेक्टेड आहे आपल्या मेन बॉडीमध्ये. आपल्या मुख्य भागामध्ये ते सगळे फीचर्स तिथं नमूद करणं एक्सपेक्टेड आहे जी लाईफशी संबंधित आहेत, कारण त्याच्यामध्ये लाईफ हा शब्द खूप महत्वाचा आहे. लाईफशी संबंधित सगळे असे फीचर्स, असे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये नमूद आपण करू शकतो. खजुराहो मंदिर त्याच्यासारखं एक्झाम्पल आपण टाकू शकतो. याच्याने काय होईल? ऑथेंटिसिटी वाढून जाईल आपल्या आन्सरची. याच्यासारखे एक्झाम्पल आपण तिथं नमूद करू शकतो. आणि मग खाली कन्क्लूड कशा पद्धतीने करायचं की इंडियाचं जे काही कल्चरल ट्रान्झिशन, कल्चरल हेरिटेज राहिलेले आहे, कल्चरल सिंथेसिस राहिलेलं आहे, त्याच्यासोबत जोडणारा दुवा म्हणून या स्कल्पचरने कसं काम केलं त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन किंवा इम्पॉर्टन्स खाली कन्क्लुजन मध्ये आपण याचं मेन्शन करू शकतो. या पद्धतीने हा क्वेश्चन अटेम्प्ट करणं एक्सपेक्टेड होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चन बद्दल बघा, सरप्राइझिंग क्वेश्चन होते. याच्याबद्दल इथं सरप्राईज क्वेश्चन इन GS1 टाकलेलं आहे, सिलेबस पॉईंट टाकलेलं नाहीये, PYQ टाकलेलं नाही, कारण हा सरप्राइझिंग क्वेश्चन होता GS पेपर मध्ये. क्वेश्चन नीट रीड करा. ठीक आहे, हाऊ आर क्लायमेट चेंजचा उल्लेख केला. हाऊ आर क्लायमेट चेंज अँड sea level rise affecting the very existence of many island nations. Discuss with examples. क्लायमेट चेंज, हा क्लायमेट चेंज नावाचा जो टॉपिक आहे हा आपण कुठं रीड करतो? हा आपण रीड करतो GS पेपर 3 मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये. बरोबर, क्लायमेट चेंज सगळं आपण तिकडेच रीड करतो GS 3 मध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये. ज्योग्राफी मध्ये त्याला आपण रीड करताना रीड करतच नाहीये. सुरुवातीला जे सांगितलं की युपीएससीने इंटरलिंकेज खूप ज्यावेळी केलेलं आहे, GS 3 मधले खूप जास्त रिफ्लेक्ट झालेले बघायला मिळतात सिलेबस पॉइंट. क्लायमेट चेंजला आपण तिकडे रीड करतो. क्लायमेट चेंज
कशामुळे होतंय, कारण काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या जात आहेत वेगवेगळ्या सरकारांकडून, भारत सरकारकडून, विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवरती सीओपी मध्ये काय डिसिजन होत आहेत, हे सगळं आपण एन्व्हायरमेंट मध्ये रीड करतोय. सी लेवल राईज ती वाढत चाललेली आहे, हा बेसिक मुद्दा एन्व्हायरमेंट मध्ये आपण रीड करतोय, परंतु त्याच्यावरती प्रश्न विचारलाय जीएस पेपर 1 मध्ये. जीएस पेपर 1 मध्ये प्रश्न विचारलाय. हा ठीक आहे, जरी इथं विचारला असला तरी ते सरप्राईज पहिल्यांदा वाटू शकतं मेन्सला. मेन्स ज्यांनी दिले असेल, पेपर हातात आल्यानंतर सरप्राईज वाटलं असेल की अरे जीएस3 चा कसं काय इथं क्वेश्चन, बट तुम्ही जीएस3 मध्ये रीड केला असेल क्लायमेट चेंज आणि त्याचे परिणाम काय झाले एक्झॅक्टली, तर हा प्रश्न लिहिता येण्यासारखा आहे. फक्त मग त्याच्यामध्ये काही आपल्याला एक्झाम्पल्स टाकायला लागतील, प्रश्न काय आहे, हवामान बदलामुळे आणि वाढत्या समुद्राच्या पातळीमुळे व्हेरी एक्झिस्टन्स, काही बेटांवरती स्थित असलेल्या देशांचं अस्तित्व कसं धोक्यात आलेलं आहे, डिस्कस विथ एक्झाम्पल्स मग आपल्याला तिथं टाकायला लागतील. खूप वेळा आपले जे डेली करंट अफेअर्स सेशन्स असतात त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण डिस्कस केला आणि खूप वेळा हे एक्झाम्पल सांगितलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यावरती पण चर्चा करू. का क्वेश्चन विचारला गेलाय, डब्ल्यूएमओचा रिपोर्ट आलेला होता काही दिवसांपूर्वी. डायरेक्टली करंटचं लिंकेज आहे इथं. डब्ल्यूएनए काही दिवसापूर्वी रिपोर्ट मेन्शन केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 1971 ते 2018 पर्यंत कशा पद्धतीने सी लेवल राईज वाढत चाललेले आहे. ठीक आहे, डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलं होतं 0.20 मीटर्स ग्लोबल मीन सी लेवल राईज फ्रॉम 1901 टू 2018. 1901 ते 2018 पर्यंत 0.20 मीटरने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. ठीक आहे, कशामुळे वाढलेली आहे, सध्या परिस्थिती काय आहे, ते सगळं नमूद केलेलं होतं त्याच्यामध्ये. डब्ल्यूएमओचा रिपोर्ट आलेला होता आणि त्याच वेळी आणखी एक लोकेशन चर्चेत होता, पनामा कंट्री, पनामा कॅनल, तर तुम्हाला माहितच आहे. त्याच वेळी तिथं गुनायाला नावाचा एक जो भाग आहे, तिथं काय झालं होतं की तिथं डायरेक्टली या गोष्टीमुळे समुद्राची पाणी पातळी वाढल्यामुळं एका आयलँडवरती डायरेक्ट ते पाणी सगळीकडे पसरलं. तिथे जे लोक राहत होते त्यांना विस्थापित व्हायला लागलं दुसऱ्या भागामध्ये. मग थाउजंड्स ऑफ पीपल वेर डिस्प्लेस्ड ड्यू टू दिस सी लेवल राईज. त्याच्यामुळे डिस्प्लेस व्हायला लागलं होतं. तो मुद्दा पण चर्चेत होता. का नाही विचारणार प्रश्न युपीएससी, त्यामुळे विचारला प्रश्न. आणि त्याच्या अगोदर झालेली ही गोष्ट, हा मुद्दा तर खूप वेळा सांगितलेला होता की झालं काय होतं एका सीओपी मिटिंगला तुवालू नावाचा जो देश आहे, तुवालू नावाचा एक छोटा देश आहे, ओशियानिया म्हणून जो भाग आहे पॅसिफिक ओशन मध्ये तिथं, तर त्या तुवालूच्या तिथल्या मिनिस्टरनी काय केलं होतं, असं पाण्यामध्ये डायस टाकून तिथं गुडगाभर पाण्यामध्ये उभारून तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सने सीओपी अटेंड केली होती. त्यांनी त्याच्यातून मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता की वी आर सिंकिंग, आम्ही बुडत चाललोय. हा मेसेज त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता की आयलँड नेशन्स आहेत त्या सगळ्या ओशियानिया भागामध्ये. तर त्यातल्या तुवालू नावाच्या देशाच्या मंत्र्यांनी काय केलं होतं, पाण्यातून मीटिंग अटेंड केली होती सीओपीची, की आम्ही बुडत चाललोय, याच्याकडे लक्ष द्या, याच्यावरती काहीतरी कृती करा, विकसित देशांना आवाहन केलं होतं. त्यामुळे ही थीम चर्चेत होती. करंट अफेअर्स मधला मुद्दा होता, क्वेश्चन त्याच्यावरती विचारला गेलाय. वाय दिस क्वेश्चन, रिपोर्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट डब्ल्यूएमओचा रिपोर्ट. एका लोकेशनला डायरेक्टली या गोष्टीमुळे डिस्प्लेसमेंट झाली होती मोठ्या प्रमाणात लोकांची, आणि माग हा 2-3 वर्षापूर्वी जो मुद्दा चर्चेत होता त्यावेळीपासून चर्चेत आहे, तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन विचारला गेला. लिहिता येण्यासारखा होता का? येस, लिहिता येण्यासारखा होता. सुरुवात कशाने करू शकतो आपण? सुरुवात करू शकतो की क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पाणी पातळी कशी वाढत आहे, कसा धोका निर्माण होत आहे, याच्या संबंधित डेटा आपण नमूद करू शकतो. मग डब्ल्यूएमओचा रिपोर्टकडे लक्ष द्यायला पाहिजे, रिपोर्टकडे लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांचा रिपोर्ट डायरेक्टली डेटा आपल्याला टाकता आला असता, जी तिथं माहिती लिहिली होती की 1901 ते 2018 दरम्यान 0.20 मीटरने समुद्राची पाणी पातळी वाढलेली आहे. डायरेक्टली कंटेंट आपल्याला इंट्रोमध्ये टाकता आला असता, किती ऑथेंटिक आन्सर ते वाटलं असतं. त्या पद्धतीने रिपोर्टकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग फ्लड सारखी सिच्युएशन असेल, कोरल ब्लिचिंग असेल, प्रवाळ जे नष्ट होत चाललेले आहेत, वॉटर इनसिक्युरिटी असेल, जैवविविधतेचं नुकसान असेल, यासारख्या पर्यावरणीय परिणामांवरती कशा पद्धतीने याचा इम्पॅक्ट होतोय ते नमूद करता आलं असतं. स्थलांतर करायला लागते, डिस्प्लेसमेंट, मायग्रेशन करायला लागते. टुरिझम मध्ये घट झालेली आहे. असे आयलँड नेशन्स टुरिझमचे डेस्टिनेशन होते, परंतु ते पाण्याखाली चालल्यामुळे मग टुरिझम मध्ये घट झालेली बघायला मिळते. इकॉनॉमिक इनसिक्युरिटी तयार झालेली आहे आणि हेल्थशी संबंधित पण कन्सर्न मग वाढत चाललेले आहेत. हा सगळा पॉईंट आपण टाकू शकतो कुठं? मेन बॉडीमध्ये. हे सगळे कंटेंट आपण कुठं टाकू शकतो? मेन बॉडीमध्ये. सोबतच मग आर्थिक परिणाम पण जे झालेले आहेत, वित्तहानी, मनुष्यहानी, त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. आणि मग कन्क्लुजन मध्ये काय करू शकतो की लेटेस्ट काही डिसिजन्स सीओपीच्या माध्यमातून, इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या माध्यमातून काही होत असतील तर ते आपण तिथं नमूद करू शकतो. आणि इंटरनॅशनल कोऑपरेशनची कशी गरज आहे तो मुद्दा आपण याच्यामध्ये हायलाइट करू शकतो.
जो काही वाद सुरू असतो विकसित आणि विकसनशील देशांमध्ये, त्याच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करून या मुद्द्यावरती त्वरित तोडगा काढणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ते कन्क्लुजन आपण शेवटी त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन जॉग्राफी बद्दल आहे, फिजिकल जॉग्राफी बद्दलचा आहे. पण या प्रश्नामध्ये एक कन्सेप्ट वापरलेली आहे बघा. ती कन्सेप्ट ज्यांना माहित होती त्यांनाच हा क्वेश्चन अटेम्प्ट करता आलेला आहे. तुम्हाला जर ही कन्सेप्ट माहित नसेल, तर तुम्हाला हा क्वेश्चनच अटेम्प्ट करता येणार नाही, कोणत्याच कंडिशन मध्ये अटेम्प्ट करणार नाही. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये पहिला पार्ट काय विचारलाय, व्हॉट आर नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज. ज्यांना हे काय आहे ते माहित नाही ते क्वेश्चनच अटेम्प्ट करू शकत नाहीत. नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज विचारले आहेत. कृषी क्षेत्राच्या व्यतिरिक्त प्राथमिक कोणती क्षेत्र आहेत, कृती आहेत, ते विचारलेलं आहे. मग इथंच जर माहित नसेल तर पुढे जाऊ शकत नाही. पुढे काय विचारलंय, हाऊ आर दीज ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू फिजिओग्राफिक फीचर्स इन इंडिया. नेक्स्ट पॉइंट लगेच कनेक्ट केलाय की तुम्हाला जर माहिती असतील ऍक्टिव्हिटी, तर भारतातले असे कोणते लोकेशन्स आहेत ज्याच्यासोबत या ऍक्टिव्हिटीज रिलेटेड आहेत, या आर्थिक कृती रिलेटेड आहेत. डिस्कस विथ सुटेबल एक्झाम्पल्स. यावरती खूप जास्त भर दिला युपीएससीने यावर्षी की एक्झाम्पल्स पाहिजेत. तुमच्याकडे एक्झाम्पल्स पाहिजेत जे तुम्ही फक्त करंट अफेअर्स मधूनच घेऊ शकता, जे तुम्हाला रिपोर्ट्स, बाकी एक्झाम्पल्स असे न्यूजपेपर मधूनच मिळू शकतील. ठीक आहे, त्याच्यावरती फोकस केलेला आहे. नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज काय असतात, नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज काय असतात, तर त्याच्यामध्ये काय येत असतं, फिशिंग येतं, मासेमारी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, मायनिंग येतं, मायनिंग सारखी ऍक्टिव्हिटी येते, कॉरिंग सारखी ऍक्टिव्हिटी येते, यासारख्या ऍक्टिव्हिटी येत असतात याच्यामध्ये. फॉरेस्ट्रीशी संबंधित काही ऍक्टिव्हिटीज असतील, यांना नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज म्हणलं जात असतं. आता हा मुद्दा चर्चेत होता का, तर येस, मायनिंगला घेऊन बघा. दोन गोष्टी नीट समजून घ्या. मायनिंग याचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर आणखी काय विचारलं की हाऊ आर दीज ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू फिजिओग्राफिक फीचर्स इन इंडिया, याच्यासोबत पण कनेक्ट केलंय. मायनिंग, रॅट होल मायनिंग चर्चेत होता बघा मागा. ईशान्य भारतामध्ये स्पेसिफिकली जे रॅट होल मायनिंगची एक प्रॅक्टिस बघायला मिळत होती, तिथं फिजिओग्राफिक फीचर सोबत पण रिलेटेड आहे ती. तिथं आहेत रिसोर्सेस काही, त्यामुळे मायनिंग ऍक्टिव्हिटी चालते. छत्तीसगड, झारखंड या भागामध्ये रिसोर्सेस आहेत, मायनिंग ऍक्टिव्हिटी चालते. तर हे फिजिओग्राफिक फीचर सोबत रिलेटेड आहे. असे एक्झाम्पल्स आपण टाकू शकतो. सोबत मग फिशिंगशी संबंधित असलेले आपले एवढी मोठी कोस्ट लाभलेली आहे त्याचा उल्लेख करू शकतो. त्या कोस्टमध्ये मग फिशिंगशी संबंधित काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आपण टाकू शकतो. मागं प्रश्न विचारलाय का, तर या पॉइंटला येऊन मागं प्रश्न विचारलेला आहे. थीम रिपीटेड आहे का, तर येस, रिपीटेड थीम आहे. थीम रिपीट झालेली आहे, कारण या थीमला घेऊन मागं प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. डिस्कस द नॅचरल रिसोर्स पोटेन्शियल ऑफ डेक्कन ट्रॅप, 2022लाच विचारलंय. डेक्कन ट्रॅपचं तिथं नॅचरल रिसोर्स पोटेन्शियल एक्झॅक्टली काय आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे थीम रिपीटेड आहे. याचं उत्तर लिहिणं मग कसं एक्सपेक्टेड होतं, तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स, मग हे नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज नमूद केल्या. सॉल्ट प्रोडक्शन, ती पण नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे. रन ऑफ कचचं एक्झाम्पल तिथं टाकू शकतो, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट बघायला मिळते. त्याच्या संबंधित प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला तिथं टाकावं लागेल. ठीक आहे, मग किनारे भाग असेल, पठार असेल, हिमालय भागामध्ये, प्लेन्स मध्ये, डेझर्ट रिजन मध्ये यातल्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतात ते एक्झाम्पल आपण टाकू शकतो. हुगळी भागामध्ये हिल्सा फिश बघा मागे चर्चेत होतं, तर मासेमारीशी संबंधित एक्झाम्पल टाकता येईल. मध्य प्रदेशमध्ये फॉरेस्ट्रीशी संबंधित मग सागवान, टीक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याशी संबंधित आहे. झारखंडमध्ये कोळसा मायनिंग त्याच्याशी संबंधित, कॉरिंगशी संबंधित. राजस्थानमध्ये उंटपालन, हा पण मुद्दा नॉन फ्रॉम प्रायमरी ऍक्टिव्हिटीशी संबंधित आहे. आणि कच्छच्या रन मध्ये मीठचं जे उत्पादन होतं, यासारखे विशिष्ट प्रादेशिक उदाहरणं आपल्याला नमूद करायला लागतील आपल्या मेन बॉडीमध्ये. सुरुवातीला इंट्रोमध्ये काय करू शकतो की ह्या नॉन फार्म प्रायमरी ऍक्टिव्हिटीज म्हणजे नेमक्या कोणत्या ते नमूद करू शकतो, आणि खाली मेन बॉडीमध्ये डायरेक्ट हा कंटेंट लिहायला आपण सुरुवात करू शकतो. कन्क्लुजन मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये याचं कसं महत्वाचं आहे, किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये हे सेक्टर्स कसे, या ऍक्टिव्हिटीज कसे इम्पॉर्टंट आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स खाली शेवटी आपण मेन्शन करू शकतो. मग ब्लू इकॉनॉमीचा मेन्शन करा, मासेमारीशी संबंधित असलेला. मायनिंग सेक्टरला घेऊन जे काही रिफॉर्म्स आपण आणत आहोत तो मुद्दा आपण तिथे नमूद करू शकतो. आणि याच्या बाबतीमध्ये मग सस्टेनेबल मॅनेजमेंट कसं गरजेचं आहे त्याचा एक मुद्दा तिथं इम्पॉर्टन्स हायलाइट आपण करू शकतो कन्क्लुजन मध्ये. ठीक आहे, या पद्धतीने याला डील करणं एक्सपेक्टेड होता. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन ब्रीफली द इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ सोलर एनर्जी जनरेशन. अगेन परत एकदा, याला आपण कुठं रीड करतो, सोलर एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, अक्षय ऊर्जा स्रोत, आपण कुठं रीड करतो, जीएस पेपर 3 मध्ये रीड करतो. कुठं रीड करतो आपण, जीएस पेपर 3 मध्ये.
त्याला घेऊन क्वेश्चन कुठे विचारलाय जीएस पेपर 1 मध्ये. असे खूप सरप्राइजेस आहेत जीएस पेपर 1 मध्ये. जीएस 3 मधून जीएस 2 मधून क्वेश्चन्स बरेच इथं विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे. एक्सप्लेन ब्रीफली द इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ सोलर एनर्जी जनरेशन. 2 पार्ट होतील. इकॉलॉजिकल बेनिफिट्स लिहावे लागतील, इकॉनॉमिक बेनिफिट्स लिहावे लागतील सोलर एनर्जी जनरेशनचे इन इंडिया विथ सुटेबल एक्झाम्पल्स. परत एकदा सुटेबल एक्झाम्पल्सचा मुद्दा नमूद केलाय. एक्झाम्पल खूप जास्त विचारलेत. मॅक्सिमम क्वेश्चन मध्ये एक्झाम्पल डायरेक्टली इथं मेन्शन केलेलं आहे. मग जोपर्यंत तुम्ही ते एक्झाम्पल्स लिहित नाही तोपर्यंत तुम्ही मॅक्सिमम मार्क्सच्या दिशेने जाऊच शकत नाही. मग तुमचा आन्सर इनकम्प्लीट कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. थीम रिपीटेड आहे का? तर थीम रिपीटेड आहे. यस, 2020 ला 22 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. माग प्रश्न विचारलेले गेलेला आहे की इंडियामध्ये या सोलर एनर्जीचं इमेन्स पोटेन्शियल आहे. आपल्याकडे जरी त्याचं रिजनल व्हेरिएशन असलं तरी त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. इलेबोरेट करा असा 20 ला प्रश्न विचारलाय. आणि एकदा 20 ला सोलर एनर्जीवरती विचारलाय, 22 ला विंड एनर्जी बद्दल विचारलेला आहे. विंड एनर्जी बद्दल विचारला. एक्झामाइन द पोटेन्शियल ऑफ विंड एनर्जी. सेम क्वेश्चन आहे. पोटेन्शियल ऑफ सोलर एनर्जी, पोटेन्शियल ऑफ विंड एनर्जी इन इंडिया अँड एक्सप्लेन द रिझन्स फॉर देअर लिमिटेड स्पेशल स्प्रेड. खूप कमी प्रमाणामध्ये विंड एनर्जीचे आपल्याकडे प्रकल्प असलेले बघायला मिळतात, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. आणि मग आता 25 ला प्रश्न विचारलाय सोलर एनर्जी जनरेशनचे इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक बेनिफिट्स काय आहेत. 2 पार्ट मेन बॉडीमध्ये आपल्याला करावे लागतील. मेन बॉडीमध्ये आपल्याला त्याचे 2 पार्ट्स करावे लागतील. ठीक आहे. त्या पद्धतीने या क्वेश्चनला अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. कारण सोलर एनर्जीला घेऊन का प्रश्न विचारला गेला असेल, त्याचे एक लिंकेज का आहे करंट सोबत. इंटरनॅशनल सोलर अलायन्स ज्याची 2015 ला सुरुवात करण्यात आली, याला झालेली आहेत 10 वर्ष पूर्ण. इंटरनॅशनल सोलर अलायन्सला झालेली आहेत 10 वर्ष पूर्ण. त्याच्या अंतर्गत मोठे टार्गेट्स ठेवण्यात आलेले आहेत सोलर एनर्जी जनरेशनचे. ISA GCOP 21 मध्ये सुरू करण्यात आली होती भारत आणि फ्रान्सच्या वतीने. त्याला झालेले आहेत 10 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सूर्यघर योजना जाहीर केली याच वर्षी. बजेटमध्ये त्याला घेऊन काही गोष्टी नमूद केल्या होत्या, जसं की पंचामृत, आपले काही वचनबद्धता त्याच्यामध्ये नमूद करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये सोलर एनर्जीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. इकॉनॉमिक सर्वेला पण खूप जास्त फोकसमध्ये ठेवलंय यावेळी युपीएससीने. डायरेक्टली त्यातले वर्ड्स आहे असे इकडे यूज केलेले आहेत. स्टेटमेंट थोडेसे चेंज केलेले आहेत, मागे पुढे केलेले आहेत, परंतु डायरेक्टली कंटेंट त्याच्यातलं इथं वापरलेलं आहे इकॉनॉमिक सर्वे मधला. तर ते पंचामृत आपण जे काही टार्गेट्स ठेवलेले आहेत ते नमूद करू शकतो. ISA ला 10 वर्ष पूर्ण झालेले, ते एक त्याचं करंटचं लिंकेज आहे या क्वेश्चन सोबत. मग याचे नंतर मेन बॉडीमध्ये, इंट्रोमध्ये झाला तो भाग. मेन बॉडीमध्ये याचे इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक दोन्ही बेनिफिट्स आपल्याला तिथं नमूद करायला लागतील. इकॉलॉजिकल काय आहेत, पारिस्थितिक त्याचे फायदे काय आहेत, तर मग कार्बनचं उत्सर्जन कमी होतंय, हवेची गुणवत्ता सुधारते, जलसंधारणामध्ये मदत होऊ शकते, बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन संरक्षण होऊ शकतं, जमीन वापराला घेऊन काही नवीन गोष्टी तिथं येऊ शकतात. आणखी यासारखे इकॉलॉजिकल बेनिफिट्स त्याचे लिहिले, परिस्थिती फायदे त्याचे लिहिले. नंतर इकॉनॉमिक, मग ऊर्जा सुरक्षा, परवडणारी ऊर्जा याच्या माध्यमातून मिळेल. PM सूर्यघरमध्ये तेच तर सांगितलेलं आहे, फ्रीमध्ये काही युनिट्स पर्यंत फ्रीमध्ये एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. रोजगार निर्मिती याच्या माध्यमातून होईल, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट होईल आणि डेव्हलपमेंट होईल, यासारखे इकॉनॉमिक बेनिफिट्स लिहिले. प्रश्न एकदा समजला तुम्हाला की खाली मग त्याच्यामध्ये मेन बॉडीमध्ये कंटेंट त्या पद्धतीने टाकता येतो. ठीक आहे. आणि कन्क्लुजन कसं केलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सोबत कसं इंडियातले या स्कीम्स काही प्रोग्राम्स रिलेटेड आहेत, अलाइन आहेत, संलग्न आहेत, तो मुद्दा नमूद केला. आणि क्लायमेट लिडरशिप इंडिया, अशा गोष्टींच्या माध्यमातून इंडिया क्लायमेट लिडरशिप कशी दाखवत आहे, हवामान नेतृत्व कसं दाखवत आहे, तो पण मुद्दा नमूद केला. आणि कन्क्लुजन एंड केलं. ठीक आहे. या पद्धतीने या क्वेश्चनला इथं आपल्याला टॅकल करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सुनामी बद्दल विचारलेला आहे. याचं लिंकेज GS3 मध्ये पण आहे, कारण सुनामी याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये देखील रीड करणं, सुनामी आणि त्याचे इम्पॅक्ट, त्याच्यासाठीचा प्रिपेअर्डनेस, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये पण त्याचं लिंकेज आहे. ठीक आहे. GS1 मध्ये विचारलाय. प्लेन आणि सिंपल प्रश्न आहे की व्हॉट आर सुनामीज. सुनामीज म्हणजे नेमके काय, हाऊ अँड वेअर आर दे फॉर्म्ड, ते कसे आणि कोणत्या ठिकाणी तयार होतात, व्हॉट आर देअर कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम काय होतात. मग इथं पण परत तेच मानवी हानी, वित्त हानी, त्या सगळ्या गोष्टी, त्याचे मुळे होणारे नुकसान ते आपण नमूद करू शकतो. पारिस्थितिक नुकसान जे काय होतं, इकॉलॉजिकल लॉस जो काय होतं तो नमूद करू शकतो. परत एकदा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स, परत एकदा म्हणलेला आहे एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. मागा प्रश्न विचारलाय का, तर येस, सुनामीला घेऊन प्रश्न विचारलेला आहे, 2017 ला विचारलेला आहे. ठीक आहे.
15 मार्कांसाठी विचारलेला आहे. ऑन डिसेंबर 2004 सुनामीज ब्रॉट हॅवॉक ऑन 14 कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया. डिस्कस द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर ऑकरन्स ऑफ सुनामी. इथं काय म्हणलंय, हाऊ अँड वेअर दे आर फॉर्म. इथं पण तेच, कशामुळं तयार होतात, अँड इट्स इफेक्ट ऑन लाईफ. इथं इफेक्टच्या ऐवजी कॉन्सिक्वेन्स शब्द वापरलाय. शब्द फक्त चेंज केलेला आहे. ठीक आहे, इफेक्ट्स ऑन लाईफ अँड इकॉनॉमी. कॉन्सिक्वेन्सेस म्हणलेला आहे फक्त. व्हॉट आर देअर कॉन्सिक्वेन्सेस. लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये टर्म वापरले. इथं स्पेसिफिकली विचारले की लाईफ आणि इकॉनॉमीवरती काय होतं. याच्यामध्ये ऍडिशनल काय गोष्टी करू शकतो आपण, एन्व्हायरमेंट इकॉलॉजीवरती पण काय इम्पॅक्ट होतो, कारण इथं आपल्याला काही तसं लिमिटेशन दिलेलं नाहीये जसं इथं दिलंय. ठीक आहे, तर तिथं नंतर इन द लाईट ऑफ द गाईडलाईन्स ऑफ एनडीएमए डिस्क्राईब द मेकॅनिझम्स फॉर प्रिपेअर्डनेस टू रिड्यूस द रिस्क ड्युरिंग सच इव्हेंट्स. एनडीएमएच्या गाईडलाईन्स सोबत मग हा प्रश्न कुठे विचारलाय, हा प्रश्न विचारलाय GS3 मध्ये. मागं GS3 मध्ये विचारलाय 2017ला. 15 मार्कांसाठी विचारलेला आहे, कारण कंटेंट पण खूप जास्त लिहिणं त्याच्यात एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चनच खूप लेंदी आहे, क्वेश्चन मध्ये भागच खूप जास्त एक्सपेक्ट केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं प्लेन सिंपल प्रश्न आहे सुनामी बद्दलचा, की सुनामी एक्झॅक्टली काय असतात. इंट्रोडक्शन मध्ये तेच लिहायचं आहे. इंट्रो मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे याच्या संबंधित, की वॉटर सुनामी. सुनामी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, ते सामान्य जे काही ओशनच्या वेव्ज असतात त्याच्यापेक्षा कशा वेगळ्या असतात ते इथं नमूद करावं लागेल आपल्याला इंट्रोमध्ये. आणि मग मेन बॉडीमध्ये ते कशा पद्धतीने कोणत्या लोकेशन्सला तयार होतात, जसं की पॅसिफिक रिंग ऑफ फायर जो लोकेशन आहे तिथं कशामुळं आणि कोणत्या लोकेशनला, कशामुळं अर्थक्वेकमुळे होऊ शकतात, राईट, लँडस्लाइडमुळे होऊ शकतात, वेगवेगळे कशामुळे होऊ शकतात ते नमूद करायचं, आणि कोणत्या लोकेशनला. मग पॅसिफिक रिंग ऑफ फायर प्रोन आहे, सुनामी प्रोन एरिया आहे. इंडियन ओशन सुनामी प्रोन एरिया आहे. यासारख्या लोकेशनला तो तयार होऊ शकतो विथ एक्झाम्पल्स. म्हणजे तेच आपल्याला अंडरलाईन करायचे तिथंच लिहिताना, सेपरेटली त्याचा पार्ट करायचं नाही मेन बॉडीमध्ये. ठीक आहे, व्हॉट आर देअर कॉन्सिक्वेन्सेस. मग परिणाम, त्याच्या परिणामांकडे वळायचं. इकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्स त्याचे, ह्युमन लाईफ वरती असलेले इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस ते सगळे तिथं मेन्शन केले. ठीक आहे, या पद्धतीने क्वेश्चनला टॅकल करणं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, तो सगळा भाग इथं नमूद केलेला आहे, की एक्झॅक्टली सुनामी काय असतो, व्याख्या नमूद केली. त्याच्यानंतर प्रमुख कारणांचा उल्लेख केला. भूकंप असेल, ज्वालामुखी वोल्कॅनो असेल, अर्थक्वेक असेल, लँडस्लाइड असेल, यासारखी प्रमुख कारणं ती नमूद केली. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, इंडियन ओशन, हिंदी महासागर, त्या लोकेशन मध्ये सगळ्यात जास्त येऊ शकतात सुनामी अशी शक्यता, धोका आहे त्या रिजनला. त्याच्यानंतर 2004ला हिंदी महासागरामध्ये ज्या पद्धतीने झालेलं होतं ही सुनामीची घटना, आणि 2011ला जपानमध्ये झालेला सुनामी, यासारख्या घटनांचं एक्झाम्पल टाकू शकतो. आणि मग त्याच्यामुळे झालेलं नुकसान, त्याचे परिणाम तिथं आपण नमूद करू शकतो. मग याच्याशी संबंधित कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार, तर वे फॉरवर्ड, या अशा घटना टाळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. अर्ली वॉर्निंग सिस्टीम असेल, रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यासारख्या गोष्टी आपल्याला तिथं पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याचं महत्व अधोरेखित करून आपला निष्कर्ष तिथं संपवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता इथं बघा, स्मार्ट सिटीज बद्दल प्रश्न विचारलाय. का स्मार्ट सिटीज बद्दल प्रश्न विचारलाय, परत एकदा करंटचं लिंकेज आहे. स्मार्ट सिटीज मिशन सुरू करण्यात आलं होतं 2015 मध्ये, त्याला देखील झालेले आहेत पूर्ण 10 वर्ष. त्याला पण 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत स्मार्ट सिटीजला. आणि हा सिलेबस पॉईंट आपल्याला कुठे बघायला मिळतो, क्वेश्चन व्यवस्थित रीड करून मग आपण डिस्कस करूया. हाऊ डज स्मार्ट सिटी इन इंडिया ऍड्रेस द इश्यू ऑफ अर्बन पॉवर्टी. हा मुद्दा कुठं आहे, हा मुद्दा कुठं आहे, हा मुद्दा अगेन परत येतो GS3 मध्ये. अर्बन पॉवर्टीचा मुद्दा येतो GS3 मध्ये. अँड डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. हाऊ डज स्मार्ट सिटी इन इंडिया ऍड्रेस द इश्यूज ऑफ अर्बन पॉवर्टी अँड डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. म्हणजेच काय, म्हणजेच काय, हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे, हा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. कुठला आहे, PIBचा आहे. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये देखील सेम मुद्दा नमूद करण्यात आला होता. PIBचा स्क्रीनशॉट आहे, PIBचा स्क्रीनशॉट आहे. 24 जून 2025ला पोस्ट केलेला आहे त्यांनी. काय नमूद केलेलं आहे इथं, 10 इयर्स ऑफ स्मार्ट सिटीज मिशन. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, सेम गोष्ट, सेम स्मार्ट सिटीज मिशनचे 10 वर्ष, त्याच्या अंतर्गत इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये देखील त्यांनी कंटेंट, एक टेबलच नमूद केलेला आहे. इकॉनॉमिक सर्व्हे परत एकदा ओपन करून बघा, त्यावेळी बघितला असेल, विसरला असेल, परत एकदा इकॉनॉमिक सर्व्हे ओपन करून बघा. ही सेम गोष्ट इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये देखील तुम्हाला एक टेबल टाकलेला आहे डायरेक्ट त्यांनी. स्मार्ट सिटीज मिशनची 10 वर्ष, त्याचं यश काय आहे ते नमूद केलेलं आहे. का नाही प्रश्न विचारणार, इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये डायरेक्टली मेन्शन केलेला आहे, त्याचा PIB वरती डायरेक्टली त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून मग प्रश्न विचारला आपल्याला की स्मार्ट सिटीज मिशनने अर्बन पॉवर्टी, शहरी गरीब लोकसंख्या, त्यांच्या बाबतीतला आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा मुद्दा कशा पद्धतीने हा इश्यू ऍड्रेस करते. स्मार्ट सिटीज मिशनची 10 वर्ष,
डेली करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये पण कित्येक वेळा सांगितलं होतं 10 वर्ष पूर्ण झालेत, याचा लेखाजोखा आपल्याला विचारतील, याचं यश अपयश विचारतील, हे शब्द वापरलेले आहेत. ज्यांनी रेग्युलर सेशन फॉलो केलेलं आहे त्यांना लक्षात आली असेल ही गोष्ट. हे शब्द आहे असे वापरलेले आहेत की 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, याला घेऊन आपल्याला याचं यश अपयश विचारतील म्हणून. त्याला लिंक केलंय अर्बन पॉवर्टी सोबत आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस सोबत. या स्मार्ट सिटीज मिशनने एक्झॅक्टली कोणत्या समस्यांवरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला ते इथं नमूद करायचंय. ठीक आहे. स्कीम जरी जुनी असली तरी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष पूर्ण झाली तरी त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता हा प्रश्न कोणत्याच अँगलने जीएस पेपर 1 चा प्रश्न नाहीये. कोणत्याच अँगलने प्रश्न बघा, प्रश्न बघूया, त्याच्यानंतर मग आपण डिस्कशन करूया. द इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया स्टँड फॉर द कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनलिझम विथ नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस इल्युसिडेट. कोणत्या अँगलने हा तुम्हाला क्वेश्चन वाटतो जीएस 1 चा? जर या व्हिडिओला थंबनेल दिलं नसतं, जर या व्हिडिओला काही टायटल दिलं नसतं आणि हा एकच प्रश्न फक्त टाकला असता व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला वाटलं पण नसतं की हा जीएस 1 चा प्रश्न आहे म्हणून. कोणत्याच अँगलने हा जीएस 1 चा क्वेश्चन वाटत नाही. हा क्वेश्चन कुठला आहे? जीएस 2 गव्हर्नन्स मध्ये आणि फार तर जीएस 4 इथिक्स मध्ये. कारण वर्ड्स बघा काय पद्धतीने वापरलेले आहेत. त्यामुळे कोणत्याच अँगलने हा जीएस 1 चा क्वेश्चन नाही. इंटरलिंकेज काय लेवलला केलेला आहे त्यांनी. झाले आता 10 वर्ष होऊन गेलेले आहेत पॅटर्न चेंज होऊन त्यांचा. ते पण बोर झाले असतील त्याच टॉपिकवरती त्याच सब्जेक्टमध्ये लिंकेज टाकून. मग आता थोडंसं सरप्राईज देऊ स्टुडंट्सना, कॅन्डिडेटना, म्हणून या पद्धतीने गोष्टी त्यांनी करायला सुरू केल्यात. मागं प्रश्न विचारलाय का? येस. कुठं विचारलाय? जीएस 2 मध्ये विचारलेला आहे. गव्हर्नन्सला 2024 मध्येच विचारलेला आहे. 2024 ला जीएस 2 गव्हर्नन्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे. द डॉक्ट्रिन ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नन्स मेक्स इट नेसेसरी दॅट द पब्लिक परसेप्शन ऑफ द इंटिग्रिटी अँड कमिटमेंट ऑफ सिव्हिल सर्वंट्स बिकम ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह. डिस्कस. गव्हर्नन्स मध्ये हा प्रश्न विचारलाय 24 ला, 25 ला. जीएस 1 मध्ये क्वेश्चन विचारून टाकलेला आहे. जीएस 1 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळं युपीएससीच्या पुढच्या येणाऱ्या एक्झाम्स मध्ये या सरप्राईज साठी पण तयार राहायचंय. नंतर जीएस 2, 3, 4 पण डिस्कशन होणारच आहेत. लँग्वेज पेपरचं पण डिस्कशन होणार आहे. ठीक आहे. सगळ्या युपीएससी मेन्सचं टोटल डिस्कशन होणार आहे. त्यामुळे तिकडे पण सरप्राइजेस काय काय आलेलं आहे ते पण आपण त्यावेळी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. इंट्रोडक्शन याची कशा पद्धतीने करू शकतो? आपल्याकडची जी सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्या सिव्हिल सर्व्हिसेसला आपण काय म्हणून ओळखतो? स्टील फ्रेम म्हणून ओळखतो. तर ते नमूद करून द्यायचं की ती इंडियाची स्टील फ्रेम म्हणून कशी काम करते. इंट्रोमध्ये तो मुद्दा लिहून टाकला, इंट्रोमध्ये तो मुद्दा लिहिला. त्याच्यानंतर मग प्रथम सुरुवात कशी करायची? मेन बॉडीमध्ये प्रोफेशनलिझम, व्यावसायिकता आणि राष्ट्रवादी जाणीवीचे संयोजन म्हणून नागरी सेवेचं नीतिमत्ता ती कशी आहे, हे ज्या दोन गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत, राष्ट्रवादी जाणीव आणि व्यावसायिकता, ही एका नागरी सेवकाची नीतिमत्तेचाच भाग कसा असणं गरजेचं आहे ती गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल. त्याच्यानंतर मग या नागरी सेवेच्या नीतिमत्तेतील आव्हानं काय आहेत ती आपल्याला नमूद करायला लागतील. काही समितींच्या शिफारसी आपण नमूद करू शकतो आणि निष्कर्षामध्ये मिशन कर्मयोगीचा उल्लेख करू शकतो. या पद्धतीने या क्वेश्चनला टॅकल करणं एक्सपेक्टेड होतं. पण तो जीएस 1 मध्ये आल्यामुळं बऱ्याच लोकांना सरप्राईज झाला आणि तिथं ऑलरेडी मेन्सला प्रेशर एका वेगळ्या लेवलचं असतं. पेन जरी खाली पडला तरी पेन उचलायला पण वेळ नसतो, दुसरा उचलला जात असतो. तेवढा वेळ नाही, तेवढे सेकंद वाया जातील म्हणून. तिथं असे सरप्राईजेस आणि त्याच्यावरती लगेच कंटेंट लिहिणं ही डिफिकल्ट गोष्ट आहे. इथं आता आपल्याला ते वाचणं ते सोपं वाटतं, परंतु रिलेटिव्हली तिथं मेन्सला एक्झाम हॉलमध्ये गोष्टी डिफिकल्ट असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबलायझेशन. जीएस 1 मध्ये सोसायटीचा जो पार्ट आहे, डू यू थिंक, आता हा प्रश्न जर नीट वाचला नाही तर याच्यामध्ये पण कमी मार्क्स येऊ शकतात. प्रश्न जर नीट वाचला नाही तर डू यू थिंक, पहिला पार्ट तर काय विचारलेला आहे? डू यू थिंक. ठीक आहे. आपलं ओपिनियन विचारलेलं आहे. डू यू थिंक दॅट ग्लोबलायझेशन रिझल्ट्स इन ओनली अन अग्रेसिव्ह कन्झ्युमर कल्चर? जस्टिफाय युअर आन्सर. हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा शब्द जर घाईघाईमध्ये तिथं विसरला किंवा लक्ष नाही दिलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आन्सरचा स्ट्रक्चरच चेंज होणार आहे. मार्क्स कमी येणार, त्याच्यामध्ये कमी येणार. ठीक आहे. पहिला पार्ट आहे की डू यू थिंक. मग याच्यामध्ये पण येस मध्ये, फक्त येस मध्येच किंवा फक्त नो मध्येच उत्तर द्यायचं नसतं. येस असेल तर का, फेवर मधल्या आर्ग्युमेंट्स का आहेत, नो असेल तर का, याचेच दोन पार्ट्स होतात. ठीक आहे. येस, फक्त येस किंवा फक्त नो मध्ये अशा पद्धतीने उत्तर इथं देणं अपेक्षित नसतं. आणि नंतर काय म्हणले? ओनली म्हणजे फक्त हाच परिणाम असतो का त्याचा? नाही. फक्त हा परिणाम असेल तर काय? इफ येस देन व्हॉट, आणि अदर फॅक्टर्स काय आहेत?
इतर घटक काय आहेत एक्झॅक्टली ते पण याच्यामध्ये नमूद करायला लागतील. असे याचे 2 पार्ट आणि याचे 2 पार्ट आपल्याला या उत्तराचे करणं अपेक्षित होतं. ठीक आहे. असं उत्तर लिहिल्यानंतरच ते परिपूर्ण उत्तर मानलं जाईल, नाहीतर ते परिपूर्ण उत्तर मानलं जाणार नाही. मग याला घेऊन हा जो मुद्दा आहे ग्लोबलायझेशन, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन आपल्या सिलेबस मधला पॉईंट, त्याला घेऊन PYQ विचारलेत का? येस, रिपीटेड थीम आहे. थीम रिपीटेड आहे. 16ला विचारलाय, 18ला विचारलेला आहे, 19ला विचारलेला आहे. ठीक आहे. टू व्हॉट एक्सटेंट ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुएन्स्ड द कोर ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी इन इंडिया. जागतिकीकरणाचा भारताच्या कल्चरल डायव्हर्सिटीच्या, सांस्कृतिक विविधतेच्या कोरमध्ये, गाभाळ्यामध्ये काय एक्झॅक्टली फरक पडलेला आहे? एक्सप्लेन. Globalization is generally said to promote cultural homogenization, but due to these cultural specificities appear to be strengthened in the Indian society. एक 18ला प्रश्न विचारलाय, आर वी लुझिंग अवर लोकल आयडेंटिटी फॉर द ग्लोबल आयडेंटिटी? ग्लोबलायझेशनच्या इम्पॅक्टला घेऊन 18ला विचारलाय, 19ला विचारलाय, 16ला विचारलाय, 2025ला विचारलाय. त्यामुळे हा पॉइंट जो आहे सोसायटी मधला, हा पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणखी पण प्रश्न विचारलेला आहे, महिलांवरती एक्झॅक्टली परिणाम काय, तो पण प्रश्न विचारलेला आहे, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन. त्यामुळं सिलेबसला पकडून आहे का? येस, सिलेबसला पकडून आहे तो क्वेश्चन, आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने पार्ट्स डिवाइड करणं एक्सपेक्टेड होतं. द ओनली क्वेश्चन ऑन मॉडर्न हिस्ट्री या जीएस पेपर 1 मध्ये, या जीएस पेपर 1 मध्ये UPSC मेन्स 2025च्या फक्त सिंगल क्वेश्चन आहे मॉडर्न हिस्ट्रीवरती, आणि तो 15 मार्कांसाठी विचारलाय. मॉडर्न हिस्ट्री इंडिपेंडन्स पर्यंतचा विचार करतो आपण. पोस्ट इंडिपेंडन्स वरती एक प्रश्न आहे. मॉडर्न हिस्ट्रीवरती फक्त एक सिंगल प्रश्न विचारलेला आहे, आणि तो विचारलेला आहे महात्मा फुलेंवरती. मग महाराष्ट्रातले, आता तुम्ही, आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना वाटलं असेल प्रश्न बघितले का हा सोपा आहे, महात्मा फुले आपण वाचलेला आहे, कार्य आपण लिहू शकतो. बट 3 पेजेस लिहू शकतो का, हा परत एकदा विचार करा. 3 पेजेस लिहू शकतो का, आणि स्पेसिफिकली कशाबद्दल प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण वोकॅब्युलरी का स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ते पण समजून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुलेज रायटिंग्स अँड एफर्ट्स ऑफ सोशल रिफॉर्म्स टच्ड इश्यूज ऑफ ऑलमोस्ट ऑल सबाल्टन क्लासेस डिस्कस. ज्याला याचा मिनिंग माहित आहे तो याचं उत्तर लिहू शकतो. पहिल्यांदा मग आता गुगलला सर्च करा की सबाल्टनचा मिनिंग एक्झॅक्टली काय होतं, सबाल्टन क्लासेस. आणि 2 गोष्टी नमूद केल्यात इथं, त्यांचे रायटिंग्स आणि त्यांचे एफर्ट्स. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचा पण उल्लेख करावा लागेल, आणि त्यांनी केलेल्या कार्याचा पण उल्लेख करावा लागेल. आणि याचा परिणाम सबाल्टन क्लासेसच्या इश्यूवरती कशा पद्धतीने झाला, की किंवा त्यांनी सबाल्टन क्लासेस म्हणजे सर्वसामान्य नागरिक, सोप्या भाषेमध्ये सत्तेपासून दूर असलेले सर्वसामान्य नागरिक, ज्यांच्यावरती या ब्रिटिश राजचे इम्पॅक्ट झाले होते. सोसायटीमधल्या हेजिमनी असलेल्या क्लासेसचे इम्पॅक्ट झालेले होते, असा सर्वसामान्य समुदाय. शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, इतर मागासवर्गीय, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये महिला हा घटक पण त्यावेळीची परिस्थिती जर बघितली तर महिला पण निग्लेक्टेड पार्ट होता सोसायटी मधला. मग या सगळ्या समाजातल्या घटकांशी संबंधित त्यांचे रायटिंग, त्यांचं लिखाण आणि त्यांचं कार्य, या सगळ्या घटकांशी संबंधित समस्या त्यांनी कशा ऍड्रेस केल्या हे डिस्कस करायला सांगितले. 3 पेजेस मध्ये लिहायचे ते आपल्याला 3 पेजेस मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. मग रायटिंगशी संबंधित शेतकऱ्याचा असूड, पहिल्यांदा अप्रोच काय असायला पाहिजे, बुक्सचा उल्लेख केला, शेतकऱ्यांचा असूड त्याचा उल्लेख केला, शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला, गुलामगिरी नावाचं पुस्तक त्याचा उल्लेख आपण करू शकतो, यासारखे रायटिंग त्यांचं तिथं नमूद करू शकतो. त्यांचे एफर्ट्स मग शिक्षणापासून सुरुवात करायची, मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली भूमिका, शेतकरी आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग, विधवा महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, जो बहुजन वर्ग मानला गेला त्यांच्या आयडेंटिटीसाठी, त्यांच्या ओळखीसाठी घेतलेली भूमिका, या सगळ्या भूमिका आपल्याला इथं नमूद कराव्या लागतील. परंतु वाटतं तेवढा हा सोपा आहे. 3 लिहिण्याचा प्रयत्न करा. 3 पेजेस मध्ये लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. आपल्याला वाटतं की आपण वाचलेला आहे, सोपा जाईल आपल्याला प्रश्न, पण 3 पेजेस मध्ये लिहिणं, कारण 250 क्वेश्चन नंबर 11 ला आपण 250 वर्ड्स मध्ये लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. ठीक आहे. त्यामुळं एकच प्रश्न विचारलाय, पण तगडा विचारलाय. हे झालं महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाबतीत. आउट ऑफ महाराष्ट्राच्या लोकांसाठी ती तेवढी सोपी गोष्ट नव्हती. आउट ऑफ महाराष्ट्र तर तेवढी सोपी गोष्ट ती नव्हतीच.
ठीक आहे, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी पण 3 पेजेस लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नेक्स्ट पुढचा आहे पोस्ट इंडिपेंडंट इंडिया बद्दलचा आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडामधला आहे. ठीक आहे, थीम रिपीटेड आहे का? येस, रिपीटेड थीम आहे. कारण स्वातंत्र्यानंतरचं जे काही आपल्याकडं रिऑर्गनायझेशन झालं होतं, पुनर्रचना झालेली होती, किंवा इथं शब्द वापरलेला आहे कन्सॉलिडेशन प्रोसेस हा शब्द वापरला आहे. याच्या अगोदर विचारलेला शब्द तिथं वापरलेला आहे. कशावरती प्रश्न विचारला? याच मुद्द्यावरती प्रश्न विचारलाय. शब्द काय वापरलेला आहे तिथं? रिऑर्गनायझेशन. ठीक आहे, रिऑर्गनायझेशन शब्द तिथं वापरलेला आहे. ठीक आहे, प्रश्न काय आहे? ट्रेस इंडियाज कन्सॉलिडेशन प्रोसेस ड्युरिंग अर्ली फेज ऑफ इंडिपेंडन्स. स्वातंत्र्यानंतरची अर्ली फेज, सुरुवातीचा कालावधी, इन टर्म्स ऑफ, मग याच्यामध्ये पार्ट्स केलेले आहेत, इन टर्म्स ऑफ पॉलिटी, इकॉनॉमी, एज्युकेशन अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. एवढे जास्त पार्ट्स याच्यामध्ये केलेले आहेत. आधी प्रश्न विचारलाय रिऑर्गनायझेशन प्रोसेस ती कशी कंटिन्युअस ऑनगोईंग प्रोसेस राहिलेली आहे, टिल डेट विचारलं होतं. इथं प्रश्न विचारताना कन्सॉलिडेशन प्रोसेस जी आहे ती इन टर्म्स ऑफ पॉलिटी, इकॉनॉमी, एज्युकेशन आणि इंटरनॅशनल रिलेशन्स कशा पद्धतीने राहिलेली आहे ते इथं ट्रेस करायला सांगितलं. त्याचा मागोवा घ्या असं सांगितलेलं आहे 250 वर्डसाठी. याला घेऊन प्रेडिक्शन केलं होतं का? तर येस, तोच मागाशीचा स्क्रीनशॉट ज्याच्यामध्ये औरंगजेबाबद्दलचा पहिला मुद्दा होता. दुसराच मुद्दा नमूद केला होता तिथं स्टेट रिऑर्गनायझेशनचा. कारण सिक्कीम असेल किंवा बाकी काही महत्वाची राज्य असतील त्यांना 50, 60, 70 वर्ष पूर्ण झालेली होती स्टेट फॉर्मेशन होऊन. त्यामुळे डायरेक्टली तिथं तो मुद्दा नमूद केला होता की स्टेट्स रिऑर्गनायझेशन हा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टली तिथं सांगितलेलं होतं प्रिडिक्शनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर त्या पद्धतीने मग इथं प्रश्न विचारलेला आहे इंडियाच्या कन्सॉलिडेशन प्रोसेसला घेऊन. मागा प्रश्न विचारलाय का? येस, प्रश्न विचारलेला आहे. 2021 ला विचारलाय, 2022 ला विचारलेला आहे की आपल्याकडे पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिऑर्गनायझेशन स्टेट्स एक्झॅक्टली कशा पद्धतीने झालेलं आहे आणि ती कशी कंटिन्युअस ऑनगोईंग प्रोसेस आहे सिन्स मिड 19th सेंचुरी. डिस्कस विथ एक्झाम्पल्स, त्यावेळी पण डिस्कस विथ एक्झाम्पल्स विचारलेला होता. आणि असेस द मेन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज अँड सोशो कल्चरल प्रॉब्लेम्स इन द इंटिग्रेशन प्रोसेस ऑफ इंडियन प्रिन्सली स्टेट. इथं शब्द वापरलाय इंटिग्रेशन, इथं शब्द वापरलाय रिऑर्गनायझेशन आणि 2025 ला शब्द वापरलेला आहे कन्सॉलिडेशन. वोकॅब्युलरी स्ट्रॉंग असण्याचं इम्पॉर्टन्स. 3 वेळा प्रश्न विचारलाय, 3 वेळा वेगवेगळा शब्द वापरलेला आहे. थीम सेम आहे पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये झालेलं आपले कन्सॉलिडेशन प्रोसेस. ठीक आहे, नेक्स्ट वर्ल्ड हिस्ट्रीवरती, फ्रेंच रिव्होल्युशन वरती एकदम प्रेडिक्टेबल प्रश्न आहे. कारण प्रश्न आतापर्यंत जास्तीत जास्त कुठे विचारण्यात आलेला आहे? फ्रेंच रिव्होल्युशन वरती विचारलेला आहे, अमेरिकन रिव्होल्युशन विचारलेलं आहे, रशियन रिव्होल्युशन. प्रेडिक्टेबल आहे तेवढ्याच रिव्होल्युशन व्यवस्थित आपल्याला करायची. ते येणारा राज्यसेवेचा पण मेन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पण याच रिव्होल्युशन व्यवस्थित करायचे आहेत फ्रेंच रिव्होल्युशनला घेऊन, कारण तो मुद्दा पण तेवढा रिलेव्हंट आहे. ठीक आहे, प्रश्न काय आहे? द फ्रेंच रिव्होल्युशन हॅज एन्ड्युरिंग रिलेव्हन्स टू द कंटेम्पररी वर्ल्ड. एक्सप्लेन. फ्रेंच रिव्होल्युशन मधले जे काही प्रिन्सिपल्स होते, जे काही तत्व होते, जे काही गोष्टी तिथं समोर मांडल्या गेल्या होत्या त्या आजही समकालीन जगासाठी, कंटेम्पररी वर्ल्डसाठी आजही त्या रिलेव्हंट आहेत. येस आहेत. पॉलिटीमध्ये पण तुम्ही हा पार्ट वाचला असेल की फ्रेंच रिव्होल्युशन मधून आपण कोणते प्रिन्सिपल्स घेतलेले आहेत, बॉरो केलेले आहेत. आजही ते या समकालीन जगामध्ये रिलेव्हंट आहेत, समर्पक आहेत. येस, मागं पण प्रश्न विचारला रिपीटेड थीम आहे का? येस, रिपीटेड थीम आहे. मागं देखील प्रश्न विचारला गेलेला आहे याच्यावरती. एक्सप्लेन द फाउंडेशन्स ऑफ द मॉडर्न वर्ल्ड वेर लेड बाय द अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्युशन. 19चा प्रश्न आहे. आणि द अमेरिकन रिव्होल्युशन वॉज अन इकॉनॉमिक रिव्होल्ट अगेन्स्ट मर्कॅन्टिलिझम. मर्कॅन्टिलिझम म्हणजे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने वसाहतवाद आपल्याकडं पूर्ण त्यांचा प्रस्थापित केला होता त्याच्याशी संबंधित शब्द आहे मर्कॅन्टिलिझम. व्यापारामध्ये फायदा घेण्याचा बघणं फक्त. ठीक आहे, सबस्टॅन्शिएट 2013ला तो प्रश्न विचारलेला आहे. 13, 19, 25 फ्रेंच रिव्होल्युशन, अमेरिकन रिव्होल्युशन. ठीक आहे, एवढ्यावरती प्रश्न मागे त्यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आता याचा वर्ल्ड जिओग्राफीशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे. अवघड प्रश्न आहे. क्वेश्चन टफ आहे का? तर येस, क्वेश्चनची लेवल टफ आहे. हा इझी क्वेश्चन नाही, हा क्वेश्चन इझी नाही. थीम आहे का? तर येस, ऑइलला घेऊन मागे प्रश्न विचारलेला आहे. थीम रिपीटेड आहे का? येस, थीम रिपीटेड आहे, बट क्वेश्चन डिफिकल्ट आहे. गिव्ह अ जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑफशोर ऑइल रिझर्व्स ऑफ द वर्ल्ड. हाऊ आर दे डिफरंट फ्रॉम द ऑनशोर ऑकरन्सेस ऑफ ऑइल रिझर्व्स. क्वेश्चन डिफिकल्ट आहे.
ऑफशोर आणि ऑनशोर ऑइल रिझर्व्ह बद्दल जगातल्या विचारलाय, भारतातल्या नाही. जगातल्या ऑफशोर आणि ऑनशोर ऑइल रिझर्व्ह बद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामधला डिफरन्स विचारलेला आहे. ठीक आहे, सिलेबस पॉइंट आहे आपला. वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न विचारलाय का, तर येस, माग प्रश्न विचारलेला आहे 2013ला. ऑइल आणि गॅसला घेऊन कंबाईनली प्रश्न विचारलेला आहे. थीम रिपीट झाले का, येस, थीम रिपीट झालेले आहे. आणि आपल्याला माहितीये ऑइल सध्या का चर्चेत आहे आणि किती चर्चेत आहे. ऑइल का आणि किती चर्चेत आहे ते आपल्याला माहितीये. ठीक आहे, रशिया युक्रेन संघर्षामुळं हा मुद्दा चर्चेत आहे. ऑइल, मग इंडियाचं कनेक्शन, त्या सगळ्या गोष्टी, ऑइल चर्चेतच आहे. रशियावरती इकॉनॉमिक सँक्शन्स लादले गेले याला घेऊन. मग वेस्टकडं याचे रिझर्व्ह एक्झॅक्टली कुठे आहेत, कशा आहेत. गल्फ कंट्रीज, इस्रायल आणि गाझा या संघर्षाच्या दरम्यान मग तिथल्या तेल निर्यातीवरती पण तिथल्या परिणाम होऊ शकतो असं तिथं बोललं गेलं होतं. हमास सारखे ऑर्गनायझेशन, बाब अल मंडेब रोखण्याचा प्रयत्न झाला होता, त्याचा इम्पॅक्ट ऑइल सप्लायवरती. या सगळ्या अनुषंगाने ही थीम रिपीट झालेली आहे ऑइलची. ही सगळी थीम रिपीट झालेली आहे ऑइलची. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इथं पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, ऑइल बद्दल प्रश्न विचारलेला आहे की इकॉनॉमिक सिग्निफिकन्स ऑफ डिस्कवरी ऑफ ऑइल इन आर्टिक, त्या सगळ्या रिजन मध्ये, अँड इट्स पॉसिबल एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस 15ला विचारलाय. पेट्रोलियम रिफायनरीज वरती प्रश्न विचारलेला आहे 2017ला. आणि त्याच्यानंतर 2021ला पण प्रश्न विचारलेला आहे की अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल इन द वर्ल्ड, म्हणजे या वर्ल्डच्या या ऑइल रिझर्व्हला घेऊन रिपीट सलग 4 वर्ष, म्हणजे 4 वर्षांमध्ये, आणि ही 5वं वर्ष आहे की प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे जगात असलेले ऑइल रिझर्व्ह, त्याचे लोकेशन्स, त्याचं सिग्निफिकन्स, ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता हा प्रश्न रीड करा आणि सांगा की हा GS1 मध्ये विचारला जाऊ शकतो का. इथंच सुरुवात होते, इथंच थांबू शकतो, याच्या पुढे जायची गरजच नाही. हाऊ कॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ड्रोन्स बी इफेक्टिव्हली युज्ड अलॉंग विथ GIS अँड RS टेक्निक्स इन लोकेशनल अँड एरिया प्लॅनिंग. याला GS1 मध्ये कसं काय रिलेट करू शकतो, याला आपण कुठं रिलेट करणार, GS3 मध्ये. हा पण प्रश्न कोणत्याच अँगलने GS1चा वाटत नाही. बट त्याच्याबद्दल प्रश्न विचारला गेला GS1 मध्ये लोकेशनल आणि एरियल प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये विचारला गेलेला आहे. का, रिझन का आहे, कारण बघा सध्या असं झालंय की AI प्लस मग ड्रोन असेल, ड्रोनचा पण इथं स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे. AI असेल, ड्रोन असेल, याचा वापर स्वतः गव्हर्नमेंट करायला लागलेला आहे. कित्येक सेक्टरमध्ये, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये करायला लागलेला आहे. मॅपिंगच्या बाबतीमध्ये, लोकेशनल त्याच्या बाबतीमध्ये करायला लागलेला आहे. ही गोष्ट तर पहिल्यापासून आपल्याकडे काम करतेच. मग जॉग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने गव्हर्नमेंट स्वतः ते वापरायला लागलेलं आहे. मग नमो ड्रोन दीदी सारखी स्कीम असेल, बाकी आणखी स्कीम्स मध्ये ड्रोन आणि AIचा वापर वाढवलेला आहे स्वतः गव्हर्नमेंटने. त्यामुळे मग हा प्रश्न एक्सपेक्टेड होता का, तर येस एक्सपेक्टेड होता. बट तो GS1 मध्ये एक्सपेक्टेड नव्हता, GS3 मध्ये एक्सपेक्टेड होता. आणि ज्यांना माहित आहे व्यवस्थित तर तोच लिहू शकतो हा प्रश्न. प्रश्नाची डिफिकल्टी लेवल येस टफ आहे. प्रश्न टफ होता, याला लिहिणं 250 वर्ड्स मध्ये ती डिफिकल्ट गोष्ट आहे. ठीक आहे, GS1 मध्ये तो क्वेश्चन वाटतच नाही. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस हाऊ द चेंजेस इन शेप अँड साइजेस ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशियन बेसिन्स ऑफ द प्लॅनेट टेक प्लेस ड्यू टू टेक्टॉनिक मुवमेंट. रिपीटेड थीम आहे का, येस रिपीटेड थीम आहे. प्लेट टेक्टॉनिक्स वरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. रिपीटेड थीम आहे, येस, बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. एवढ्या वेळा प्रश्न विचारलाय बघा. ठीक आहे, 2013, 2014 2 प्रश्न आहेत, 2018ला प्रश्न आहे, 2021ला प्रश्न आहे, 2020ला प्रश्न आहे. रिपीटेड एवढ्या वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. 13ला डायरेक्टली विचारलाय थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. का 13ला एवढा सोपा प्रश्न विचारलाय, कारण त्यावेळी जस्ट पॅटर्न मध्ये बदल झालेला होता UPSCच्या. आता बघा शिफ्ट बघा कशा पद्धतीने ते होत गेले. ठीक आहे, 13चा प्रश्न काय आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द थिअरी ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, डिस्कस द प्रॉमिनंट एव्हिडन्सेस इन इट्स सपोर्ट. प्लेन सिंपल प्रश्न विचारलाय. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल कशा पद्धतीने वाढत गेली. वाय आर द वर्ल्ड्स फोल्ड मॉन्सून सिस्टीम लोकेटेड along the margins of continents, bring out the association between the global distribution of fold mountains and the earthquakes and volcanoes. Difficulty level वाढत ते सगळे पोहोचलेले आहेत 2025ला या क्वेश्चन पर्यंत.
त्यामुळे जोपर्यंत पॅटर्न नवीन आहे तोपर्यंत फायदा करून घ्यायचा आहे. बेसिक्स पक्के करायचे आहेत. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली हा मेसेज देतोय की पहिला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जो बेसिक्स फंडामेंटल्स स्टॅटिक पार्ट जो चांगला करून जाणार आहे, करंटची जोड त्याला व्यवस्थित देणार आहे, क्वेश्चन प्रेडिक्ट्स ज्याला करता येणार आहेत, त्याच्यासाठी हा पॅटर्न जो आहे तो गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे पहिलाच अटेम्प्ट. नंतर मग हे डायनेमिक होत जातात क्वेश्चन या पद्धतीने. जसं जसा पुढे जाईल तो पॅटर्न तसे डायनेमिक होत जातात, इंटरलिंकेजेस वाढत जातात. 3 चे क्वेश्चन 1 मध्ये, 2 चे क्वेश्चन 1 मध्ये, आता 1 चे आणखी कुठं कुठं सापडणार आहेत ते बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न असा माग विचारलाय का? नाही विचारला. पॉप्युलेशन ज्योग्राफीचा पार्ट आहे, बट प्रश्न असा स्पेसिफिकली विचारलेला नाही. याच्यामध्ये काय विचारलंय? डिस्कस द डिस्ट्रीब्युशन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन द गंगा रिव्हर बेसिन. स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे. एवढा स्पेसिफिक प्रश्न विचारलाय का माग? नाही. पॉप्युलेशन ज्योग्राफीला घेऊन प्रश्न विचारलेत मागं, बट एवढा स्पेसिफिक विचारला नाही. अजून काय म्हणलंय? विथ स्पेशल रेफरन्स टू लँड, सॉइल अँड वॉटर रिसोर्सेस. एवढा स्पेसिफिक प्रश्न पीवायक्यू मागे विचारला गेलेला नाही. हे का होतंय? कारण 13ला मेजर पॅटर्न मध्ये चेंज झालाय, आता आपण 25 मध्ये आहोत. त्यामुळं पेपर डायनॅमिक होत गेलाय. वर्षानुरूप तो पेपर डायनॅमिक होत गेलेला आहे. त्यामुळे एवढा स्पेसिफिक तो प्रश्न विचारला गेलेला आहे पॉप्युलेशन ज्योग्राफीला घेऊन. ठीक आहे. हा प्रश्न तसा डिफिकल्ट प्रश्न होता. तो प्रश्न अटेम्प्ट करणं तसा डिफिकल्ट होता. पुढचा प्रश्न, यस प्रेडिक्टेबल थीम होती का? यस प्रेडिक्टेबल थीम होती. कशा पद्धतीने एक प्रश्न आधी समजून घ्या, मग डिस्कस करूया. हाऊ डू यू अकाउंट फॉर द ग्रोइंग फास्ट फूड इंडस्ट्रीज गिवन दॅट देअर आर इन्क्रीज्ड हेल्थ कन्सर्न्स इन मॉडर्न सोसायटी? सोसायटीशी संबंधित प्रश्न आहे. इलस्ट्रेट युअर आन्सर विथ द इंडियन एक्सपिरियन्स. इंडियन एक्सपिरियन्स म्हणलेला आहे स्पेसिफिकली. म्हणजे काय? एक्झाम्पल शब्द खूप जास्त वेळा वापरून झाला, म्हणून 18व्या प्रश्नापर्यंत येता येता त्यांना वाटलं की आपण इंडियन एक्सपिरियन्स शब्द वापरलो इंडियातले सुटेबल एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. तेवढाच फरक आहे फक्त. काय मुद्दा आहे एक्झॅक्टली हा? डेली करंट अफेअर्सचे सेशन ज्यांनी केले असतील तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की एक गोष्ट सांगितली होती आपण GS2 मध्ये त्याच्याबद्दल चर्चा करत होतो. GS2 मध्ये चर्चा करत होतो कशाबद्दल? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस बद्दल. NCDच प्रमाण वाढत चाललंय, आपण त्याच्याबद्दल चर्चा GS2 ला घेऊन केली होती, सोशल जस्टिसला घेऊन. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे मेंटल हेल्थचे इश्यूज सुरू झालेले आहेत, हायपरटेन्शन, ओबेसिटी वाढणं, हार्ट अटॅक येणं तरुण वयामध्ये, यासारख्या गोष्टी नॉन कम्युनिकेबल डिसीजेस वाढत चाललेल्या आहेत. याला कारणीभूत गोष्टी कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, तो एक मुद्दा आपण तिथे डिस्कस केला होता. याला कारणीभूत असलेल्या गोष्टींमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड याच्यामध्ये कारणीभूत आहे, तो मुद्दा आपण डिस्कस केला होता. आणि त्यावेळी हे सांगितलं होतं की हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं होतं की ऑइलचा इंटेक कमी करा. सोबत या वर्षीच्या सर्वेमध्ये आणि त्याच्यानंतर पण चर्चा सुरू आहे की आपल्याकडं अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जे आहे याच्यावरती हेवी टॅक्स लावला जावा. याची चर्चा सगळी सुरू होती. याच्यावरती हेवी टॅक्स लावला जावा. मग आपल्या एकदा प्रश्न काय विचारला की फास्ट फूड बद्दल विचारलेला आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय असतं? ते फास्ट फूड इंडस्ट्रीजचं प्रमाण वाढत चाललंय, ग्रोईंग. प्रश्न नीट समजून या काय विचारलाय. हाऊ डू यू अकाउंट फॉर द ग्रोईंग फास्ट फूड इंडस्ट्रीज गिवन दॅट देअर आर इन्क्रीज्ड हेल्थ कन्सर्न्स? ही गोष्ट होतीये, ही गोष्ट घडतीये, ही गोष्ट आपल्याला माहितीये, तरी पण काय होतं की याच्याकडं इंडियन सोसायटी करतीये दुर्लक्ष. आणि मग हे दुर्लक्ष होत असताना तुम्ही या गोष्टीकडे कसं बघताय असा प्रश्न विचारलाय. ही गोष्ट होते, त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय, तरी पण ही गोष्ट होते, मग याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मग इंडियन एक्सपिरियन्स एक्झॅक्टली काय आहे त्या अँगलने हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. ठीक आहे. सोसायटीमध्ये, कारण याची चर्चा खूप जास्त होती. अगेन मगाशी सांगितलं GS2 मध्ये चर्चा केली होती, सोशल जस्टिस हेल्थ सेक्शन मध्ये चर्चा केलेली होती त्याची, की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस वाढत चाललेले आहेत. हे जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे, सोबतच HFSS नावाची एक संकल्पना आपण डेली करंट अफेअर्स मध्ये डिस्कस केलेली होती. हाय फॅट, शुगर आणि सॉल्टचं प्रमाण. फॅट, शुगर आणि सॉल्टचं हाय प्रपोर्शन डाएट मधलं वाढत चालल्यामुळं या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. आणि मग याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे.
त्यामुळे कनेक्शन इंटरलिंकेजेस त्या पद्धतीने बघायला मिळालेलं आहे या पेपरमध्ये. त्यामुळे तुमचं स्टॅटिक पार्ट, बेसिक पार्ट तुमचा परफेक्ट असणं आणि त्याला करंट अफेअर्सची जोड देणं, या दोन्ही गोष्टी ऍट द सेम टाइम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता हा प्रश्न तसा डिफिकल्ट आहे. प्रश्न समजेल तुम्हाला, प्रश्न काय म्हणायचं आहे प्रश्नामध्ये ते समजेल तुम्हाला, बट मग उत्तर लिहिताना गोष्टी थोड्या डिफिकल्ट जातील, कारण त्याला मग चांगलं उत्तर लिहिताना डिफिकल्ट जातील गोष्टी. चांगलं उत्तर लिहायचं असेल तर गोष्टी डिफिकल्ट जातील. प्रश्न काय आहे? अचिव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ विथ एम्फसिस ऑन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन could come into conflict with poor people's needs in a country like India. Comment. प्रश्न काय आहे परत एकदा समजून घ्या. सस्टेनेबल ग्रोथ आपल्याला अचीव करायची, शाश्वत वृत्ती आपल्याला अचीव करायची आहे. स्पेशल एम्फोसिस विशेष भर कशावरती द्यायचा आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन वरती. ज्या काही कृती आपण करत असेल त्याच्यामध्ये शाश्वत कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बट हे करत असताना काय होणार आहे? कॉन्फ्लिक्ट तयार होणार आहे विथ पुअर पीपल्स नीड इन अ कंट्री लाईक इंडिया. सामान्य लोक जे आहेत भारतामध्ये त्यांच्या गरजेसोबत कॉन्फ्लिक्ट, संघर्ष तयार होणार आहे. कॉमेंट असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता प्रश्न तर समजला असेल तुम्हाला, बट मग लिहायचं काय हे खूप अवघड आहे याच्यामध्ये, आणि याला येऊन डेटा त्याच्यामध्ये टाकणं मग ती डिफिकल्ट गोष्ट राहिलेली आहे, ज्याचं स्ट्रॉंग रीडिंग राहिलेलं आहे. परत एकदा इथं मी मेन्शन करतो इकॉनॉमिक सर्वेचा. इकॉनॉमिक सर्वेचा एक मुद्दा शॉर्ट मध्ये समजून सांगतो, तो समजून घ्या फक्त. इकॉनॉमिक सर्वे मध्ये आता आपण काय केलंय की 2047 ला आपल्याला विकसित भारत बनायचे हे आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 47 ला आपल्याला डेव्हलप्ड कंट्री बनायचं आहे. मग या बाबतीमध्ये काही पॅरामीटर्स आहेत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, भारतातली ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सध्या किती आहे? 0.64 च्या अराउंड आहे. जर भारताला 2047 मध्ये डेव्हलप कंट्री बनायचंय तर भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती असायला पाहिजे? तर तो 0.9 ला जायला पाहिजे. तो 0.9 ला जायला पाहिजे. मग हे सगळं करत असताना इकॉनॉमिक सर्वे मधले आकडे सांगतोय, ठीक आहे, हे माझे मनाचे आकडे नाहीत. इकॉनॉमिक सर्वे मध्ये आणि ते प्रिडिक्शन इंटरनॅशनल लेवलला पण केले गेले होते की भारतातला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सध्या एवढा आहे, तो एवढा करावा लागेल जर आपल्याला विकसित देश बनायचं असेल, डेव्हलप कंट्री बनायचं असेल. हे करत असताना पर कॅपिटा एनर्जी असेल, एनर्जीचा अवेलेबिलिटी, ऍक्सेसिबिलिटी किंवा यूज एका व्यक्तीकडून जो अपेक्षित आहे तो पण याच्यामध्ये वाढणं अपेक्षित आहे. या सगळ्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जे काही पॅरामीटर्स असतील ते सगळे वाढणं गरजेचं आहे. बट ज्यावेळी आपण अशा सस्टेनेबल सोल्युशन कडे जातोय, ज्याच्यामध्ये मग पर्यावरणाचं संरक्षण होईल अशा पद्धतीने काही उपक्रम राबवतोय, तर त्यावेळी मग यांच्या गरजांकडे दुर्लक्ष होणार आहे. माग बघा सीओपी मध्ये चर्चा झालेली होती की कोलचा वापर जो आहे, कोल प्लांट्स जे आहेत ते टोटली आहेत ते बंद करायचे, क्लोज डाऊन करायचे आहेत कोलचे प्लांट्स, असं इंटरनॅशनल लेवलला चाललं होतं. त्यावेळी भारताने काय केलं होतं? भारत इमिडिएटली हे कोलचे प्लांट्स क्लोज डाऊन करू शकत नाही. भारत हे कोलचे प्लांट्स जे आहेत ते पूर्णतः क्लोज डाऊन करू शकत नाही. भारत काय करेल? भारत फेज डाऊन करेल. या कन्सेप्ट त्यावेळी वापरल्या गेलेल्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. भारत काय करेल? इंडियामध्ये कोलचा जो युसेज आहे, वापर जो आहे, त्याचं फेजिंग डाऊन करेल. वापर त्याचा हळूहळू कमी करेल. कम्प्लिटली लगेच आम्ही क्लोज डाऊन करू शकत नाही, कारण या कोल इकॉनॉमीशी संबंधित आमच्याकडे जी डिपेंडंट पॉप्युलेशन आहे ती खूप जास्त आहे. मग ती रोजगाराच्या माध्यमातून गुंतलेली आहे, सोबत तो मुद्दा आहे, सोबत मग आपल्या एनर्जी जनरेशन मध्ये पण याचं कोलचं प्रपोर्शन स्टील खूप जास्त आहे, प्रपोर्शन त्याचा हाय आहे आपल्याकडं. त्यामुळं भारताने मग तिथं राईट टू बर्नचा एक मुद्दा त्यावेळी मग न्यूजपेपरमध्ये असं चालू होतं की राईट टू बर्न असा एक मुद्दा त्यावेळी आलेला होता. तर अशा ज्या कन्सेप्ट ज्या असतात त्या येणं एक्सपेक्टेड होतं या आन्सरमध्ये, जर चांगलं उत्तर याचं लिहायचं असेल तर. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जे काही पॅरामीटर्स असतील ते पण वाढायला लागतील, परंतु ते त्या प्रोपोर्शन मध्ये वाढत नाहीत. मग आपण खरंच विकसित बनेल का? हे स्वतः इकॉनॉमिक सर्वे मध्ये नंबर्स तिथं मेन्शन केलेले होते. तर क्लोजिंग डाऊन नाही, फेजिंग डाऊन गरजेचं आहे असा मुद्दा भारताने तिथं उपस्थित केला होता. असेच मुद्दे कॉन्फ्लिक्टिंग बनतील पुअर पीपलच्या नीड सोबत, सामान्य लोकांच्या गरजेसोबत.
ठीक आहे. तर त्या पद्धतीने हा प्रश्न डिफिकल्ट आहे प्रश्न, येस 100% डिफिकल्ट आहे प्रश्न. बट मग तेवढं आधीच सांगितलं होतं की स्ट्रॉंग रिडिंग ज्याचं आहे, सर्वेवरती कंट्रोल आहे, करंट अफेअर्स वरती कंट्रोल आहे, त्यावेळी चर्चेत असलेले हे सगळे कीवर्ड्स असतील ते नमूद करून ठेवलेले आहेत, तो मुद्दा व्यवस्थित समजून घेतलेला आहे, तर त्याला कंटेंट लिहिता येणं तिथं शक्य होतं. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. याला पण कुठं रिलेट करू शकतो, 3 पेपर मध्ये रिलेट करू शकतो. जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, जीएस पेपर 3. डज ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया, ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणलं की आपण कुठं बनणार पहिल्यांदा, सोशल जस्टिस मध्ये. ठीक आहे. पहिल्यांदा ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया सेंटर अराउंड 2 ऍक्सिस, दोज ऑफ, आता डेव्हलपमेंट म्हणलं की बघणार कुठं, जीएस पेपर 3 मध्ये. ठीक आहे. दोज ऑफ डिस्प्लेसमेंट अँड ऑफ रिहॅबिलिटेशन, गिव्ह युअर ओपिनियन. बट त्यांनी विचारलाय कुठं, त्यांनी विचारलाय जीएस 1 मध्ये. ओके. भारतातला आदिवासी समुदायाचा जो विकास आहे तो 2 अक्षांच्या भोवती काम करतो का? कोणते 2 अक्ष? डिस्प्लेसमेंट, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जावं लागणं, आणि रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन. या 2 अक्षांच्या भोवती काम करतं का ट्रायबल डेव्हलपमेंट, असा प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यामध्ये कोणकोणते अँगल माहीत असणं गरजेचं आहे. एकतर पॉप्युलेशन जॉग्राफीशी संबंधित गोष्टी, की आपल्याकडे डिस्प्लेसमेंट, रिहॅबिलिटेशन त्याच्या संबंधित गोष्टी, मायग्रेशन संबंधित गोष्टी. त्याच्यानंतर जीएस पेपर 2 मधला फॉरेस्ट राईट्स ऍक्ट, त्याच्या काही प्रोव्हिजन्स माहीत असणं गरजेचं आहे. तिथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये त्याच्या संबंधित फॉरेस्ट्रीशी संबंधित काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. अशा तिन्ही पेपरचं तिथं त्याच्यामध्ये सेन्स असणं गरजेचं होतं या लास्ट क्वेश्चन मध्ये. त्यामुळे तसा जर विचार केला तर या पेपर बद्दलचं अनालिसिस, तर जे काही आतापर्यंत एक ट्रेंड राहिलेला होता युपीसीचा, की त्या सिलेबस पॉइंटला घेऊन त्याच पेपरमध्ये प्रश्न विचारलाय, तर तो ट्रेंड स्वतः आयोगानेच ब्रेक केलाय, स्वतः युपीसी आयोगानेच ब्रेक केलेला आहे. मे बी खूप जास्त वर्ष झालेले असतील, डायनॅमिझम त्यांना आणायचं असेल, ते रिझन असू शकतं त्याचं. बट या सरप्राइजेससाठी आपल्याला रेडी राहावं लागेल. राज्यसेवाचा जो पॅटर्न आहे नवीन या वर्षीपासून लागू होतोय, तर त्याच्या मेन्समध्ये एवढा डायनॅमिझम लगेच फर्स्ट इयर पासूनच येणार नाही, पहिल्याच वर्षापासून येणार नाही. जे 13चे प्रश्न दाखवले, 13चे 14चे आधीचे प्रश्न दाखवले युपीसीचे 2018च्या आधीचे, तसे 13 ते 18च्या दरम्यान जसा ट्रेंड राहिलेला युपीसीचा, तसा रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळेल राज्यसेवेच्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या पहिल्या मेन्सला. त्यामुळे त्या पद्धतीने प्रिपरेशन करा. स्टॅटिक पार्ट, जो बेसिक पार्ट आहे तो परफेक्ट करा, आणि करंट अफेअर्स, डेली करंट अफेअर्स व्यवस्थित करा. ठीक आहे. पॅनोरामा सेशन मध्ये आपण त्याच गोष्टी डिस्कस करत असतो, की एक्झॅक्टली लिंकेजेस कसं करायचं आहे, इम्पॉर्टंट थीम असतील, इम्पॉर्टंट कीवर्ड्स असतील, ते कसे नोट डाऊन करायचे आहे. ठीक आहे. या पेपरचं अनालिसिस इथंच थांबवतोय. बाकी सगळ्या पेपरचं अनालिसिस होणार आहे. जीएस 2चं होणार आहे, 3चं होणार आहे, जीएस 4चं इथिक्स होणार आहे, आणि लँग्वेजेसचे जे 2 पेपर आहेत, इंग्लिश आणि मराठी लँग्वेज, या 2 लँग्वेजचं पण अनालिसिस एक्सप्लेनेशन होणार आहे. ठीक आहे. एसीच्या पेपरचं देखील अनालिसिस होणार आहे. पूर्ण युपीसी मेन्स हे जे पेपर्स आहेत त्याचं अनालिसिस होणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.